देखेंगे आज निर्गमन अध्याय 33, निर्गमन अध्याय 33, एक्सोडस चैप्टर 33, निर्गमन अध्याय 33 और 17 से 17 से लेकर 23 तक, 17 से 23 पर्यंत। एक्सोडस निर्गमन 33, निर्गमन अध्याय 33 और उसका 17 to 23, 17 से 23। यहोवा ने मूसा से कहा, मैं यह काम भी जिसकी चर्चा तुमने की है करूँगा, क्योंकि मेरे अनुग्रह की दृष्टि तुझ पर है, तेरा नाम मेरे चित्त में बसा है। मूसा ने कहा, मुझे अपना तेज दिखा दे। उसने कहा, मैं तेरे सम्मुख होकर चलते हुए तुझे अपनी सारी भलाई दिखाऊंगा और तेरे सम्मुख यहोवा का नाम प्रचार करूँगा। जिस पर मैं अनुग्रह करना चाहूँ उस पर अनुग्रह करना, और जिस पर दया करना चाहूँ उसी पर दया करूँगा। फिर उसने कहा, तू मेरे मुख का दर्शन नहीं कर सकता, क्योंकि मनुष्य मेरे मुख का दर्शन करके जीवित नहीं रह सकता। फिर यहोवा ने कहा, सुन, मेरे पास एक स्थान है, यहाँ तू उस चट्टान पर खड़ा हो। जब तक मैं मेरा तेज तेरे सामने से होकर चलता रहे, तब तक मैं तुझे चट्टान की दरार में रखूँगा। जब तक मैं तेरे सामने से होकर न चलूँ, चला निकल न जाऊँ, तब तक अपने हाथ से तुझे ढांपे रहूँगा। फिर मैं अपना हाथ उठा लूँगा, तू मेरी पीठ का तो दर्शन करेगा, परंतु मेरे मुख का दर्शन नहीं मिलेगा। देवाने मोशेला उत्तर दिले, तू मला विनंती केली त्याप्रमाणे मी करेन, कारण खरोखरच माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझा मित्र आहे। मग मोशेने देवाचे वैभव दाखवण्याची त्याला विनंती केली। देव म्हणाला, मी माझे चांगुलपणा तुझ्यापुढे साधेन आणि माझे नाव जे यहोवा त्याची घोषणा तुझ्यापुढे करेन। ज्याच्यावर मला दया करावीशी वाटेल त्याच्यावर मी दया करेन, आणि माझी कृपा व प्रेम दया ज्याला दाखवावी असे मला वाटेल त्याला मी ती दाखवेन। पण तुला माझे तेजोमय मुख दिसणार नाही, कारण मला पाहून कोणी मनुष्य जगणार नाही। तथापि माझ्या शेजारी या खडकावर उभा राहा। जेव्हा माझे तेज जवळून जाईल तेव्हा मी तुला या खडकाच्या कपारी जळवून दिले, व मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने मी तुला झाकेन। मी माझा हात काढून घेईन तेव्हा तुला माझी पाठ दिसेल, माझे मुख मात्र तुला दिसणार नाही। आपण प्रार्थना करूया। पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनेंगे और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना। वचन की सेवा आपके हाथों में देते प्रभु दया रखना, हम सबको प्रभु आपके लहू तले डालें, रक्षा करना। और आज के इस वचन के अनुसार हम प्रार्थना करते सचमुच प्रभु तेरा तेज हमें दिखा देगा। हम तेरे वैभव को देखना चाहते हैं और ज़्यादा करीब आपके आना चाहते हैं। आज वचन समझने के लिए मदद करना, और इस वचन के बाद और भी हम तेरे करीब आने के लिए मदद करना, क्योंकि और हम तेरे करीब आने के बाद ही प्रभु हम बहुत बहुत बदलते हैं, जैसे मोसेस बदला। दया रखो, ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है, हम पर दया कर प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। फिर हम यहाँ देखते हैं परमेश्वर और मोसेस का वार्तालाप। आणि इथे आपण पाहतो देव आणि मोशेचा वार्तालाप। निर्गमन 33, निर्गमन 33 और उसका 17 से 17 पासून 23 तक 23 पर्यंत। अब यहाँ देखते हैं कि परमेश्वर मोसेस से कहता है, आपण इथे पाहतो की देव मोशेला म्हणतो, जसे 17वें वचन है, 17व्या वचनामध्ये देव मोशेला उत्तर देतो म्हणजे उत्तर देतो म्हणजे याचा अर्थ कसं उत्तर देतो, म्हणजे याचा अर्थ मोसेसने पहिला प्रश्न केला असेल ना, और मोसेस ने पहले सवाल पूछा होगा ना, तो त्याचा आपण वाचूया। उसका हम पढ़ेंगे 12 से। मग मोशे देवाबरोबर बोलला, तो म्हणाला, तू तर मला सारखा सांगत आहेस की या लोकांना वचनबद्ध देशात घेऊन जा, पण माझ्याबरोबर मदतीला तू कोणाला पाठवणार हे मात्र तू मला सांगितले नाही। तू मला आपला मित्र म्हणवतोस आणि माझ्यावर तुझे प्रेम आहे, हे खरे असेल तर मी जेथे जावे अशी तुझी इच्छा आहे तेथे जाण्यासाठी तू मला योग्य मार्गदर्शन कर। मग मला तुझ्याविषयी खात्री वाटेल आणि तूही माझा स्वीकार करशील। हे लक्षात राहू दे की तू या राष्ट्राला स्वतःचे राष्ट्र म्हणून निवडले आहेस। यावर देव मोशेला म्हणाला, मी स्वतः तुझ्याबरोबर येईन व तुला यश देईन, कारण मोशे देवाला म्हणाला होता, तू आमच्याबरोबर येणार नसशील तर आम्हाला या ठिकाणापासून पुढे येऊ नकोस। कारण देवाने त्यांना सांगितलं होतं की मी यापुढे तुमच्याबरोबर नाही चालणार, और परमेश्वर ने उनको बताया था कि आगे से
चाललं कि अगर मैं तुम्हारे साथ चला मी नक्की तुम्हाला नाश करेल. तो जरूर मैं तुम्हारा नाश त्याचं करूंगा. वचन वाचूया. उसका वचन हम पढ़ेंगे 33 अध्यायातलं 33 अध्याय का त्याचं 2-3 वचन आहे. 3 वचन. उसका 3 वचन हम पढ़ेंगे. तो देश इतका संपन्न आहे की त्यातून जणू काही दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. देवाने अब्राहम, इसहाक आणि याकोब यांना एक वाचा दिलेली, त्यांना एक करार दिलेला की मी तुम्हाला अशा देशात घेऊन जाईल जिथे दूध आणि मधूची धारा वाहते. तो एकदम अत्यंत उत्कृष्ट देश आहे. मतलब परमेश्वर ने अब्राहम, इसहाक और याकूब से ऐसा करार किया था कि मैं तुम्हें ऐसे देश में लेकर जाऊंगा जहाँ दूध और मधु की धाराएं बहती और वो देश बहुत उत्तम है. और उस देश में अब्राहम रहता था. अन्य देशों में अब्राहम रहा होता. अब्राहम उस देश में रहते समय उस देश का उपभोग किया था और वहाँ आकर ही वो अमीर हो चुका था. आणि अब्राहम त्या देशामध्ये राहून त्या देशाचा उपभोग त्याने घेतला होता आणि तिथे ठेवून श्रीमंत झाला होता. जब उस देश में कनान देश में वो पहुंचा तो वो बहुत अमीर हो चुका था. जेव्हा तो कनान देशामध्ये पोहोचला तो खूप श्रीमंत झाला होता. और उसने करार किया था कि जिस देश में तू रह रहा है भले परदेशी है लेकिन आगे तेरे वंश को मैं दे दूंगा. आणि तू म्हणाला तू या देशामध्ये राहत आहेस आणि तू या देशात परकी आहेस तरी तुला हा देश तुझ्या वंशांना दे. अब्राहम से कुछ गलतियां हो चुकी थी. अब्राहमकडून काही चुका झाल्या और होत्या उसका फल उसके वंश को मिला. आणि त्याचं फळ त्याच्या वंशाला भेटलं. 400 साल तक वो लोग कहाँ रहे? 400 वर्ष मिस्र देश में गुलामी में रहे. आणि 400 वर्षापर्यंत ते मिस्र देशामध्ये गुलामी और रहे. 23 साल लगा उनको बाहर निकालने के लिए. आणि 430 वर्ष 430 साल लगा उनको बाहर निकालने के लिए. तो इस रीति से हम देखते हैं कि परमेश्वर जब कोई एक धर्मी जिसको परमेश्वर ने पुढ़ारी बोलकर एक काम के लिए परमेश्वर के सेवा के लिए चुना है, अगर उससे कोई गलती होती है तो उसके गलती का असर उसके बच्चों को ऊपर जरूर होता है. आणि कोणी व्यक्ती ज्याला देवाने पुढारी म्हणून निवडलेला आहे, लोकांना चालवण्यासाठी निवडलेले आहे, तर त्याच्याकडनं कोणती चूक होते तर त्याच्या मुलांना त्याचं फळ भोगावं लागतं. ये हमेशा याद रखो. आणि हमेशा याद रखो. देखो हिजकिया राजा ने गलती की. हिजकिया राजाने चूक केली. गलती क्या की थी? चूक काय केली? परमेश्वर ने उसको चंगाई दिया, देवाने त्याला आरोग्य दिलं, छुटकारा दिया, जीवन दान दिया. मरने वाला था, मरणार होता. प्रभु ने उसको 15 साल दिया. देवाने त्याला 15 वर्ष दिली. बेबीलोन के लोग उसे देखने के लिए आए. बेबीलोनची लोक त्याला बघायला आले. तो क्या बोलना चाहिए था? त्याने काय बोलायला पाहिजे होतं? यह वही दीवार है जहाँ मैं मुंह करके रोया, यहोवा से प्रार्थना किया और यहोवा ने मेरी प्रार्थना सुनी और मुझे 15 साल आयु बढ़ा के दिया. आणि ही तीच भिंत आहे जिथे मी तोंड करून खूप रडलो आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि देवाने मला आरोग्य दिलं आणि मला आरोग्य भेटलं. मेरे घाव पर एक अंजीर की टिकिया लगा दी आणि माझ्या गावावरती अंजिराची वो लगा दी आणि चांदकी लावली और मेरा घाव अच्छा हो गया. आणि माझा जो रोग होता तो बरा झाला. मैं मरने पे था, मेरे को यहोवा ने 15 साल दे दिया. आणि मी मरण्यावर होतो देवाने मला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं. तो इसलिए मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. आणि मी देवाला खूप धन्यवाद देतो. ये बोलकर उन्हें विदा करना चाहिए. आणि हे बोलून त्यांच्या लोकांना विदा करायला लेकिन पाहिजे. उसने ऐसा नहीं किया. पण त्याने तसं नाही केलं. उसने क्या किया? त्याने काय केलं? अहंकार में बढ़कर अहंकारामध्ये भरून उसने जो कुछ उसके पास था, जो यहोवा ने दिया था, आणि त्याच्याजवळ जे काही होतं जे देवाने दिलेलं होतं, सोना चांदी, सोना चांदी, हीरे जवाहरात, हिरे जवाहरात, बहुत सारी बातें, खूप साऱ्या गोष्टी जो उसके पास युद्ध के लिए जो सामग्री थी वो तक, आणि युद्धासाठी त्याच्याकडे जी सामग्री होती ती पण सब कुछ दिखा दिया. आणि सर्व काही त्याने दाखवलं. इसलिए परमेश्वर ने जब हिजकिय्याह को पूछा म्हणून देवाने जेव्हा हिजकिय्याला विचारलं कि वो लोग कौन थी, आणि ती लोक कोण होती, उसने क्या उत्तर दिया? त्याने काय उत्तर उसने दिलं? कहा वो मुझे मिलने आए थे, बहुत दूर से आए थे. आणि ऐसा बात कर रहे हैं जैसे परमेश्वर को मालूम नहीं वो कौन है. आणि ते मला भेटायला आलेले खूप लांबून आलेले आणि असं तो सांगत होता जसं काही देवाला काही माहितीच नाही. परमेश्वर को मालूम है वो कौन थे. आणि देवाला माहिती होती ती लोक कोण आहे. क्या उत्तर देना था? बेबीलोन लोग थे आणि त्याने काय उत्तर द्यायला पाहिजे होती? ती बेबीलोनची लोक बीमार होती था, मुझे देखने के लिए आए थे. आणि मी आजारी होती, मला बघायला आलेले. देखो परमेश्वर अहंकार क्या करता है? परमेश्वर के सामने टैगलिंग शब्द भी फेरफार करा देता है. वो अपने आप को अहंकार आ गया ना, फिर वो परमेश्वर से भी अपने आप को ऊंचा समझने लगता है. आणि अहंकार एकदा माणसामध्ये आलं ना ती लोक देवापेक्षाही स्वतःला उंच समजू लागतात. लेकिन क्या है, परमेश्वर ने हिजकिय्याह को प्यार किया था. पण काय आहे, देवाने हिजकिय्यावरती प्रेम केलं. दूसरा हिजकिय्याह ने सुधार लाया था. आणि दुसरं हिजकिय्याने सुधार केला. इस्राएली लोग कसर बनाना भूल चुके थे आणि इस्रायली लोक कसं बनवायला विसरून कसर गेले नहीं बनाते थे. आणि ते वरांना म्हणून हिजकिय्याह ने 2 बार कसर बनाया. आणि हिजकिय्याने 2 वेळा वरांना इस्राएलियों से
सण करवाया। आणि इस्रायली लोकांकडून वडांचा सण साजरा करून ये बात परमेश्वर भूला नहीं। आणि ही गोष्ट देव विसरला नव्हता. इसलिए परमेश्वर ने उसे कहा, म्हणून देव त्याला म्हणाला, जो कुछ तुझे उसे दिखाया है आणि जे काही तुझं त्यांना दाखवलेलं आहे सब बेबीलोन लेके जाएगा, आणि ते सगळं बेबीलोन घेऊन जाईल. लेकिन तेरे काल में नहीं, पण तुझ्या काळात नाही, तेरे बच्चों के काल में। तुझ्या मुलांच्या काळात. वो क्या करता है? आणि तो काय करतो? अच्छा है, चलो मेरे काल में तो नहीं है, आणि बरं चला माझ्या काळात तर नाही आहे. मेरे बच्चों को जाने तो जो कुछ होना है मुझे दो, आणि माझ्या मुलांमध्ये जे म्हणायचं ते होऊन दे. मेरे तो नहीं। माझं तर नाही. उसने क्या करना चाहिए? त्याने काय करायला पाहिजे? अरे प्रभु पिता क्षमा करने, माफी मांगता हूँ, माफ कर, ऐसा गिड़गिड़ाना चाहिए ना। आणि त्याने अशी विनंती करायला पाहिजे की जेव्हा मला क्षमा कर, मला माफ कर. लेकिन गिड़गिड़ाया नहीं, पण त्याने विनंती नाही केली. अपने आप को सांत्वना दी। त्याने स्वतःला सांत्वना तेरे दिली. काल में नहीं है सब अच्छा है, तेरे काल में, आणि तुझ्या काळात नाही, तुझ्या काळात सगळं चांगलं आहे. बाद में आगे जो होगा। आणि नंतर पुढे जे होईल ते होईल. तो इस रीति से उसने क्या किया? अहंकार के कारण अपने आप को ये किया। लेकिन ये तो परमेश्वर का प्रेम था, और परमेश्वर है ना, परमेश्वर के लिए जो भी इंसान कुछ करते हैं वो बात को परमेश्वर भूलता नहीं। आणि देवासाठी जो काही माणूस करतो त्या गोष्टीला देव विसरत नाही. इसलिए इसे एक बात मैं आपको सिखाती हूँ। आणि याच्याकडे एक गोष्ट मी तुम्हाला परमेश्वर परमेश्वर हमें एक बात सिखाता है, देव आपल्याला एक गोष्ट शिकवतो. विश्वासियों को चाहिए कुछ दिखा दो, आणि विश्वासी लोकांना पाहिजे ते दाखवा. लेकिन अविश्वासियों को अपनी गुप्त बातें, अपनी घर की बातें कभी मत बताओ, कभी घर में क्या क्या, आपके घर में क्या क्या, किधर क्या रखना है, कभी मत दिखाओ। आणि अविश्वासी लोकांना कधी तुमच्या घरातल्या गुप्त गोष्टी किंवा तुमच्या घरात काय काय आहे ते कधीच दाखवू नका. मैंने एक बहन को बोला था वैसा, आणि मी एका बहिणीला असं सांगितलं उसने होतं. मेरे सामने सोना चांदी तो नहीं, लेकिन बहुत सारे के सोने के जवाहरात लाए थे। आणि खूप सारे सोन्याचे दागिने त्यांनी आणले तो होते. मैंने बोला, अरे वो बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। तो बोले दीदी प्रेयर कर दो। आणि म्हटलं खूप चांगलं, खूप चांगलं. मला म्हणाले तिने प्रार्थना तो करा. मैंने प्रार्थना किया, आणि मी प्रार्थना और केली. प्रार्थना करने के बाद मैंने बोला, बाबा जैसे निकाला वैसे तुरंत अंदर रखे। आणि मी म्हटलं प्रार्थना केल्यानंतर की जसं तू काढलं तसं आतमध्ये पुन्हा ठेव. मुझे दिखाया ठीक है, मला दाखवलं ठीक आहे. पड़ोसी पड़ोसियों को और विश्वासियों को मत दिखाना, आणि शेजारच्या बाजूच्या लोकांना, अविश्वासी लोकांना दाखवू नको. तो आगे प्रॉब्लम आएगा। त्याचा पुढे प्रॉब्लेम येते. उसने सुना नहीं, तिने ऐकलं नाही. इंसान का औरतों का स्वभाव ऐसा है ना, औरतों के साथ कुछ लिया या कुछ मालूम हो गया, तब तक वो बकते नहीं, वो अस्वस्थ होते हैं। आणि स्त्रियांचा असं आहे की जर कोणती गोष्ट त्यांना माहीत पडली की मग जोपर्यंत ती लोकं होकत नाही तोपर्यंत त्यांना अस्वस्थ होतात. जब कोई वस्तु मिल गया, जब तक वो किसी को दिखाते नहीं, अस्वस्थ हो रहे हैं। आणि जोपर्यंत कोणती वस्तू घेतली आणि जोपर्यंत कोणाला दाखवलं तोपर्यंत त्यांना अस्वस्थ होत राहतात. तो वैसे उसने भी यही किया, आणि तिने पण तेच केलं. जितने गहने मुझे दिखाए थे वैसे अड़ोसी पड़ोसियों को दिखाया। आणि जेवढे दागिने तिने मला दाखवले सगळे शेजारच्या बाजूच्या लोकांना दाखवले. आखिर में उसमें से कुछ कम हो गया। आणि शेवटी त्याच्यामधून काही कमी झाले. आखिर में मुझे बोली, दीदी देखो ऐसा हो गया। आणि शेवटी त्या म्हणाल्या, बघा की असं झालं. मैंने बोला, मैंने तो आपको पहले ही बताया था, ऐसे गहने किसी को भी दिखाएंगे तो किसी की भी आपके समझ जाएगी, प्रलोभन आएगा, चोरी हो जाएगा, और आपको सबके सामने कहाँ रखते वो भी आप दिखाते हो। आणि ते पहिले सांगितलेलं तर तुम्ही असं कोणाला दाखवतं, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये लालच आहे म्हणून ते लोक हे करते. म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं दाखवू नका. आणि तुम्ही दाखवता तुम्ही कुठे ठेवता कहाँ रखते हो तो आप दिखाते हो, आणि कुठे तुम्ही ठेवता ते पण तुम्ही दाखवता. दरवाजा खुला रख के आप बाहर जाते हो, आणि दरवाजा उघडा ठेवून तुम्ही बाहेर कोई जाता भी अंदर आके निकाल के लेके जाएगा। आणि कोणी आतमध्ये येऊन काढून घेऊन जाईल. इसलिए कभी भी है ना, परमेश्वर हमें बताता है, हाँ परमेश्वर की इच्छा है कि जो कुछ प्रभु हमें देता है, आणि देवाची इच्छा आहे की देव जे काही आपल्याला सारी दिलं महिमा प्रभु को देना। सर्व गौरव देवाला बोला द्या. ये प्रभु ने दिया, बोला हे देवाने और दिलं प्रभु का है। आणि देवाचा आहे. थोड़े काल तक मैं पहनूंगा, मैं इस्तेमाल करूंगा, आणि थोड्या काळापर्यंत मी त्याला घालीन आणि मी त्याचा वापर करेन. ऐसा बोल। असं बोलायचं. घर भी प्रभु का है, घर पण देवाचं आहे. जब तक मेरी जिंदगी में जीऊंगा, बाद में प्रभु का है, प्रभु मेरे बच्चों को देगा। आणि जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मी याचा वापर करेन आणि नंतर ते देवाचंच आहे आणि देव माझ्या मुलांना देईल. हाँ, क्योंकि मुझे जो दिया है वो मेरे बच्चों के लिए दिया है, कारण मला जे दिले ते माझ्या मुलांसाठी दिले. और ये हमेशा याद रखना। आणि हेच नेहमी लक्षात हमारे ठेवा. पास जो कुछ है वो हमारे बच्चों के लिए है। आणि आपल्याकडे जे काही आहे ते आपल्या मुलांसाठी. परमेश्वर हमें इसीलिए देता है कि हम हमारे बच्चों के लिए रखें। आणि देव आपल्याला यासाठी दिले की आपण आपल्या मुलांसाठी ठेवावं. हमारे बच्चे मसीह के बच्चे हैं, आणि आपली मुलं ख्रिस्ताची मुलं तो आहेत. इसीलिए हमें उनके लिए देना ही है, म्हणून आपल्याला त्यांना द्यायचं रखना आहे, ही है, ठेवायचंच आहे, जमा करना ही है, जमा करायचंच आहे. इस्तेमाल भी करो। वापर पण ऐसा करा. नहीं कि मैं एक भाई ऐसा है, पूरा कर्जबाजारी है, यहाँ से पैसा जमा किया है, आणि एक भाऊ असं आहे की पूर्ण कर्जबाजारी आहे, इथे तिथे पैसे घेतले और खुद का पैसा आणि स्वतःचे पैसे ब्याज पे लगाए, कुछ पैसा बैंक में जमा किया। आणि व्याजावर ठेवलेत आणि काही पैसे बँकेत ठेवले. उसकी पत्नी बार बार उसे बोलती है, त्याची बायको वारंवार त्याला म्हणते. रोज कर्जबाजारी वाले व्यक्ति मेरे दरवाजे पे आते हैं, आणि
माझ्याकडे येतात. कर्ज फेड दे ना. कर्ज फेडून टाक. बोलता नहीं तो म्हणतो नाही आके जाने दे. आणि येऊन जाऊ दे. क्या फायदा उस पैसों का? आणि काय फायदा मग त्या पैशांचा? होने के बावजूद भी फेड नहीं सकते, खा नहीं सकते. आणि अजून सुद्धा फेडू शकत नाही, खाऊ शकत नाही. इतना कंजूसी अच्छा है आणि एवढं कंजूस इतना चोर तो अच्छा है. आणि एवढं चोर चांगलं नाही. तो परमेश्वर हमें दिया है. देवाने आपल्याला दिलेला हमारे आहे. बाइबल में लिखा है धर्मी अपने धन का उपभोग करता है आणि म्हणून बायबलमध्ये दिलेला आहे नीतिमान आपल्या धनाचा उपभोग घेतो. और दुष्ट अपने धन को दूसरों के लिए छोड़ के जाता है. आणि दुष्ट आपल्या धनाला दुसऱ्यांसाठी सोडून जातात. धर्मी अपना धन अपने बच्चों के लिए छोड़ के जाता है. आणि नीतिमान आपलं जे धन आहे ते स्वतःच्या मुलांसाठी सोडून तो जातो. इसलिए प्रियो हमेशा याद रखना अपना धन आपके परमेश्वर आपको जो भी देगा. अगर आपको जमीन का आपका काम हो गया तो कभी कुछ नहीं किसी को बताना. हाँ मला तुमचे 1 करोड भेटे 10 लाख मिला कभी मत बताओ. मग जरी तुमच्या जमिनीचं काम करत तरी कधीच कोणाला सांगू नका की आम्हाला 10 करोड भेटले, एवढे पैसे भेटायचं कधीच सांगू नका. कभी गवाही देते समय भी चालाकी से दो. आणि साक्ष देताना पण बुद्धीने द्यायचं. प्रभु ने मेरा काम करवाया इसलिए प्रभु के नाम को धन्यवाद है. आणि देवाने माझं काम करवलं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद प्रभु देतो. की स्तुति हो. देवाची स्तुती बाकी आहे. आप हमसे बोल सकते हैं. बाकी तुम्ही आम्हाला बोलू हम शकता. आपसे नहीं मांगेंगे. आम्ही तुमच्याकडे मागणार नाही. इधर तुझे जमीन काम झालं ना 5 लाख दे. जरी आपण बात करते अभी तक प्रभु की दया से जब से सियोन खोला है अभी तक किसी का जमीन का काम हुआ लेकिन हमने कभी टाइम तक नहीं मांगा. आणि जेव्हापासून जीवन उघडलेलं आहे तेव्हापासून देवाच्या दयेने खूप लोकांचं जमिनीचं काम झालं, पण आम्ही दशांश सुद्धा मागितलं नाही. जैसे अभी तेरा जमीन का काम हुआ ना दशम डाल. आणि आता जमिनीचं काम झालं तर दशांश टाक. सिर्फ एक ही फैमिली विश्वसनीय निकली जो पीछे से आई तो सबके पीछे से उसी ने दशम डाला. आणि एकच कुटुंब विश्वसनीय निघालं ते तुमच्या मागून आले आणि त्यांनी दशांश टाकलं. परमेश्वर सुनता है. देव ऐकतो. ताकि अब तक किसी ने जमीन का काम हुआ है और ये हमारा दशांश है दीदी ये लो ऐसा करके कोई एक जन नहीं है. आणि बाकी आतापर्यंत कोणीच असं म्हणालं नाही की आम्ही जमिनीचं काम झालं आपलं दशांश नाही घ्या, असं कधीच नाही म्हटलं. हमने कभी नहीं माना. आणि आम्ही कधी नाही मानले. वेदी पर खड़े होकर हम बोलते क्योंकि वो मैं कभी उस समय में पास्टर रहती हूँ और उस समय प्रभु का प्रतिनिधित्व करती रहती हूँ, राजदूत रहती हूँ और जो कुछ वचन में है मुझे वो सिखाना ही है. अगर मैं नहीं सिखाऊंगी तो प्रभु मुझे मारेगा. आणि त्यावेळेस मी पास्टर असते, प्रतिनिधित्व करणारे असते, म्हणून त्यावेळेस वचनामध्ये जे काही येतं ते मला शिकवायचं आहे. जर ते नाही शिकवलं तर मला मार पडेल. लेकिन जब मेरे पास कोई काउंसलिंग को आते तो मैं कभी नहीं बोलती क्योंकि वो फिर वो मेरे पास आना बंद करेगा. अरे दीदीला जर आपण दीदी को जर आपने बता दिया कि हमारा ज़मीन का पैसा मिला या इधर का प्रोविडेंट फंड मिला है या कुछ मिला है तो दीदी पैसा मांगती है मुझे बताने का दीदी को. इसीलिए हम वो जो रिश्ता जो बिलीव जो विश्वास उन्होंने रखा है वो घात नहीं करना चाहिए. इसलिए मैं कभी काउंसलिंग को बैठते समय उनको कभी नहीं बोलती कि दो हमको. आणि काउन्सिलिंगचा बसताना मी कधीच त्यांना म्हणत नाही की तुम्ही आम्हाला द्या. लेकिन प्रीचिंग के समय पर जो कुछ है वचन में जैसा सिखाना है वैसे सिखाना. आणि प्रीचिंगच्या वेळेला जे काही वचनामध्ये ते वचनानुसार शिकवते. जो कुछ है जे काही आहे पवित्र आत्मा जो बताता है देवाचा आत्मा जो सांगतो पॉइंट भी मैं जबरदस्ती नहीं करती. आणि फंडला पण मी जबरदस्ती नाही करत. पॉइंट भी नहीं करते. अभी तक कोई किसी को बोला है पॉइंट भी नहीं बना है आणि जबरदस्ती आली आहे नहीं करते. मेरा ड्यूटी मैं करते क्योंकि मुझे प्रभु बोला तू जबरदस्ती माझं काम जबरदस्तीचं नाही तुझं काम आहे शिकवणं. और मेरा काम जबरदस्ती का नहीं है, तेरा काम है सिर्फ सिखाना. मैं उनको तेरे मुंह से बात करता हूँ आणि मी तुझ्या मुखातून बोलतो. उनका काम है सुनकर कि हाँ मुझे यीशु बोल रहा है आणि त्यांचं काम आहे ते ऐकून घेणं आणि तसं करणं, कारण येशू बोलत आहे. हाँ मुझे ये करना चाहिए. आणि आता आपल्याला हे केलं पाहिजे. ये उनकी ड्यूटी. आणि हे त्यांची ड्युटी तो आहे. तुमसे जबरदस्ती नहीं करा. आणि तू जबरदस्ती करून घेऊ नकोस. मैं जबरदस्ती करने वाला परमेश्वर नहीं. आणि मी जबरदस्ती करणारा देव नाही आहे. मैं किसी के भीतर जीवन में आते समय भी जबरदस्ती नहीं आता. आणि कोणाच्या जीवनात येताना पण मी जबरदस्ती येत नाही. मैं दिल के द्वार पर खटखटाता हूँ. आणि हृदयाच्या दरवाजाने मी ठोकत असते. कितना बार मैं लौट गया. आणि किती वेळा मी पुन्हा परत गेलो. स्पेशली में सही लिखा है गीत रचना असंच लिहिलं आहे ना. मैं द्वार पर खटखटाता हुआ खड़ा था लेकिन मेरा प्रेमी द्वार पर खड़ा हुआ खटखटाता था लेकिन मैं मेरे बिछोने से उठी नहीं. आणि माझा प्रेमी दरवाजावरती उभा राहून दार ठोकत होता, पण मी बिछाण्यावरून उठले नाही. और जब उसने उस होल में से छेद में से उंगली डाली आणि त्या मुलातून जेव्हा त्यांनी स्वतःचं बोट टाकलं मेरा हृदय पिघल उठा. आणि माझं हृदय उघड उघड झालं मैं बिछोने से उठ गई. आणि मी अंतरामधून उठले. लेकिन मेरा प्रेमी चला गया. पण माझा प्रेमी निघून गेला होता. और जब मैं बाहर निकली आणि जेव्हा मी बाहेर निघाले मेरे
पहरेदारों ने मुझे मारा। पहारेकऱ्यांनी मला मार दिला. तो इसलिए बहुत जिन लोगों के जीवन में यीशु वचन के समय पर जब वचन प्रचार होता है उस समय द्वार ठक 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 ठोकता रहता है आणि जेव्हा वचन प्रचार करत असतो तेव्हा येशू तिथं दरवाजावरती उभा राहून द्वार ठोकत असतो और बात करता रहता है। आणि बोलत असतो. फिर हमें कठोर हो जाते हैं हम सहन करो। वो सोचते हैं कि ये दीदी नहीं, दीदी के यहाँ सिर्फ मैं नहीं, मेरे जगह पर जो भी प्रचार करने के लिए खड़ा रहेगा। आणि ते फक्त मी नाही, माझ्या ठिकाणी कोणीही दुसरं उभं हाउस राहील. चर्च में जो भी प्रचार करते हैं, आमच्यामध्ये जे कोणी प्रचार करतात जो भी खड़े होकर आपको वो नहीं रहते उस समय। आणि त्यावेळेस ती लोक नसतात. उस समय कौन रहते हैं? प्रभु रहता है। आणि त्यावेळेस कोण असतं? देव असतो. प्रभु रहता है। देव असतो. इसलिए उस समय ना मैं आपको बताती हूँ, अभी प्रचार करने के लिए मैं हूँ, प्रचार करण्यासाठी रेशमा है, रजनी है, रजनी नाही आहे, रूपा है, रुपाली मावशी आहे, और प्राजक्ता है, प्राजक्ता नाही आहे, प्रचार करती है, पुनंदाई प्रचार करतात. मेघा शिंदे, हम सब आया हुए कि मुझे आदत हो गई हमको भी, लेकिन लोग उसी के नाम से उसको पहचानते, शिंदे है और भी है। तो वो लोग जब प्रचार करते थे आप उनकी लाइफ को मत देखो। आणि ती लोक जेव्हा प्रचार करतात तुम्ही त्यांच्या जीवनाला बघू नका. याद रखो, लक्षात कोई भी ठेवा. संसार में परफेक्ट नहीं है। कोणीही या जगामध्ये परफेक्ट नाही. हमें ये देखना है जब परमेश्वर ने किसी को वेदी पे खड़ा किया है, आपल्याला हे बघायचं जेव्हा देवाने कोणी कोणाला तरी वेदीवरती उभं केले उस समय परमेश्वर बात करता है। त्यावेळेस देव बोलतो. यहाँ तक कि अगर सोचो प्रार्थना के लिए जैसे सरिता गुप्ता है, अपनी जमुना ताई है, आणि प्रार्थनेसाठी सरिता आंटी आणि जमुना मावशी आहेत. या फिर फ्राइडे के दिन अलका रहती है, रूपा रहती है, शुक्रवार ये लोग भी खड़े रहते हैं। शुक्रवारच्या दिवशी आता मावशी असतात, रुपाल मावशी असतात, अशी लोक उभी असतात. प्रार्थना के लिए जब कोई किसी को, वो भी एक वेदी की सेवा करते हैं, आणि ते पण एक वेदीची सेवा करतात. आप उनका लाइफ मत देखो, आणि तुम्ही त्यांचं जीवन बघू घर में वो नका. कैसे है, घरात ते कसे या आहे बाहर कैसे। किंवा बाहेर कसे जब वो आहे. सेवक बोलकर उस समय खड़े रहेंगे ना, उस समय प्रभु उनके द्वारा काम करेगा। आणि जेव्हा ते सेवक म्हणून तिकडे उभे असतात ना, तेव्हा देव त्यांच्याकडे काम करतो. हम क्या बोलेंगे, अरे ये खुद बीमार है, जमुना ताई खुद बीमार है, आप उसको ठीक नहीं हुई, मैं प्रार्थना इससे करके लेगा तो मैं क्या ठीक होएगा। अरे मैं इसे नहीं करेगा, मैं शरीर डॉक्टर के पास जाएगा, शरीर में इसे जाकर मैं इसे कराऊंगा, ऐसा नहीं। आणि जेव्हा मावशी स्वतःच आजारी आहे, त्याच अजून बऱ्या झाल्यानंतर मग ते माझ्यासाठी प्रार्थना करते तर मी कसं काय करावे, त्याच्यापेक्षा मी सरिता आंटीकडनं प्रार्थना करून ठेवते. ऐसा नहीं। असं उस नाही. समय वो प्रभु का प्रतिनिधित्व रहते हैं, राजदूत रहते हैं। आणि त्यावेळी ते देवाचे प्रतिनिधित्व करणारे असतात, देवाचे राजदूत असतात. परमेश्वर के चुने हुए उस समय उनको वो अथॉरिटी देती है। आणि ते देवाचे निवडले असतात त्यावेळी देवाने त्यांना अधिकार दिला असतो. परमेश्वर का एक सबसे अच्छा पॉइंट मैं आपको बताती हूँ। आणि देवाचा एक चांगला पॉईंट मी तुम्हाला सांगतो. जब सेवा के लिए परमेश्वर किसी को चुनता है, देव सेवेसाठी कोणाला तरी निवडतो. ये सत्य है, ये बात मैं आपको बताती हूँ। आणि सेवा करने के वाले का जीवन अच्छा नहीं भी होगा, आणि सेवा करणाऱ्याचं जीवन चांगलंही नसेल तो भी वो अपने नाम के कारण तरी तो आपल्या नावानिमित्त वो वहाँ चमत्कार, चिन्ह चमत्कार, चंगाई, छुटकारा, वचन प्रचार ये सब होता है। आणि देव तिथे त्याच्या नावानिमित्त तिथे चिन्ह चमत्कार वचन चांगल्या रीतीने प्रचार करतात आणि भरपूर सारे आरोग्य असं देव तिथे कामं करतो. आप बोलोगे ऐसे कैसे बोलते हैं? आणि तुम्ही म्हणाल असं कसं म्हणतात. बाइबल में मत्ती अध्याय 7 में बोला है, आणि बायबलमध्ये मत्ती अध्याय 7 मध्ये म्हटलेलं बोला आहे, कहा है, तिथे म्हणालेलं आहे, हे प्रभु जी बोलने वाले सब स्वर्ग के राज्य में नहीं जाएंगे। हे प्रभूजी बोलणारे सगळे स्वर्गाच्या राज्यात नाही जात. और उस काल में अंतिम दिन में बहुत से लोग आकर मेरा द्वार खटखटाएंगे, कहेंगे प्रभु जी क्या हमने तेरे नाम से दुष्ट आत्मा नहीं निकाली। आणि अंतिम काळामध्ये खूप लोक येतील आणि द्वार ठोकतील आणि म्हणतील देवा आम्ही तुमच्या नावाने दुष्टात्मे काढले नव्हते का. दरवाजा खोल, दरवाजा उघड हमने चिन्ह चमत्कार किए, आणि आम्ही चिन्ह चमत्कार केले, लोगों को जिलाया, महिलांना जीवन कोड़ियों को दिले, शुद्ध किया, कोड्यांना शुद्ध तेरे केले, नाम का प्रचार किया। तुझ्या नावाचा प्रचार केलाय. लेकिन भीतर से प्रभु कहता है, आणि आतून देव म्हणतो मैंने तुम्हें कभी नहीं दिया। आणि मी तुम्हाला कधी सोडून नव्हतो. प्रभु उनको जानता नहीं, आणि देव आपल्याला ओळखत लेकिन नाही, फिर भी यीशु के नाम में चमत्कार हो रहे थे। तरी तुझे येशूच्या नावात चमत्कार उन्होंने होता. चमत्कार किए, त्यांनी चमत्कार केले. क्यों? क्योंकि उस व्यक्ति को उस समय इस्तेमाल किया रहता है और वहाँ यीशु का नाम बोला रहता है। आणि त्यावेळेस त्या व्यक्तीचा वापर केलेला असतो, तिकडे येशूचं नाव घेण्यात आलेलं असतं. इसीलिए प्रियो याद रखो, सेवा करते समय सेवकों ने ऐसा अपने आप को, अरे मेरे से चमत्कार हो रहे हैं, आणि सेवा करणाऱ्या सेवकांनी यासाठी माझ्याकडे चमत्कार होत आहे, बड़े बड़े काम हो रहे हैं, मोठी मोठी कामे मैं होत तो आहेत, स्वर्ग में ही जाऊंगा। आणि मी स्वर्गातच जाईल. भले इधर मैं पाप पे पाप कर रही हूँ, आणि कधी मी त्या पापावरती पाप करत तो आहे, अनुग्रह पर अनुग्रह हो रहा है कि मैं
कधी चेंज नाही होत. तो मुझे से दासी को भी जो इतने साल से काम किया ना, मैं भी नरक जा सकती हूँ. आणि माझ्यासारख्या दासीला जे एवढी वर्ष काम केली ना ती पण नरकात जाऊ शकतो. मुझे भी प्रभु बोल सकता है मैं मुझे नहीं जानता. मलाही देव म्हणू शकतो की मी तुला ओळखत प्रभु नाही. ने इतने साल से सियोन चर्च में मैं प्रचार की. आणि एवढे वर्षापासून सियोन चर्चमध्ये मी प्रचार केलेला आहे. प्रभु कहेगा कुछ सेवकों के अंदर जो कुछ खास बातें बताई है, जो रेवलेशन में बताया, जो दूसरी मृत्यु लाता है, वो पाप जो वहाँ बताए गए हैं वो नहीं होने चाहिए. आणि काही सेवकांसाठी सांगितलेले आहे की सेवक नहीं, सगळ्या मृत्यू लोकांना आणि सेवकांना तर और सब मसीह लोगों को सेवकों को ऐसा बताया गया है. प्रकाशित वाक्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की काही पाप आहे जे त्यांना करण्यासाठी वो मना नाही. नहीं करना है. ये करेंगे तो नरक है. आणि हे केलं तर नरक आहे. बोले मैं वेदी की सेवा करती हूँ, म्हणजे मी वेदीची सेवा करते. थोड़ा वही करा. 21 अध्याय में पढ़ सकते हैं. रेवलेशन 21. प्रकटीकरण अध्याय 21. रेवलेशन प्रकटीकरण 21 21 और 8. त्याचा 8. ये नहीं करना आणि ही पाप नाही करायचे. तो आप नरक नहीं जाओगे. मग तुम्ही नरकात नाही जाणार. अगर आपको नरक नहीं जाना है ना, जर तुम्हाला नरकात नाही जायचं आहे ना प्रभु आपको ऐसा बोलता है मैं तुम्हें नहीं पहचानता, आणि देव तुम्हाला असं म्हणतोय की मी तुम्हाला ओळखत नाही ऐसा शब्द आपको सुना है आणि अशी वाईट तुम्हाला ऐकायची आहे का? नहीं ना. आपको नरक नहीं जाना है ना, आणि तुम्हाला नरकात नाही मुझे भी जायचं नहीं जाना है. मला पण नाही जायचं कोई भी बोलेगा नहीं मुझे नरक जाना है. आणि कोणच म्हणणार नाही की मला नरकात जायचं. तो ये कुछ बातें हैं. आणि ह्या काही गोष्टी आहेत. पण मला अनुसरण्यापासून पाठ फिरवणारे बिघड. हाँ, मेरे अनुसार मतलब मैं जो बोलता हूँ वो न कर कर परंतु डरते हैं करने के लिए, समाज को डरते हैं, चर्च में आने के लिए डरते हैं, किसी बातों को डरते हैं, वो डरपोक लोग. यानी आप अगर डरोगे यीशु का नाम लेने के लिए लोगों के सामने, आणि वो नरक जरूर जाओगे. जर तुम्ही येशूचं नाव लोकांच्या समोर घेण्यासाठी घाबरा तर तुम्ही नक्की नरकात जाल. डरो मत. यीशु का नाम बिंदास बोल, हाँ मैं चर्च जाता हूँ, यीशु मेरा प्रभु है. आणि विधान बोलायचं हा मी चर्चमध्ये जातो येशू माझा देव आहे. लेकिन अगर आप डर गए कहीं पर, पण जर तुम्ही घाबरलात कुठे चुप बैठे, आणि गप्प राहिलात यीशु के विषय में आपने कन्फेशन नहीं किया, आणि येशूबद्दल तुम्ही तिकडे कबुलीकरण नाही केलं तो नरक निश्चित है. मग नरक निश्चित आहे. ऐसे बहुत से लोग हैं जो चर्च में उनके जीवन में चिन्ह चमत्कार हुए, बड़े बड़े काम हुए, लेकिन वो लोग डर के मारे नहीं आ रहे. आणि अशी खूप चर्चमध्ये लोक आहेत ज्यांच्या जीवनात एवढे चिन्ह चमत्कार केले पण ते लोकांच्या भीतीमुळे चर्चमध्ये येत नाही. मैं कभी कभी सोचती हूँ मी कधी कधी विचार एक करते, ना एक दिन तो पृथ्वी छोड़ना ही है. एक ना एक दिवस तर पृथ्वी सोडायची हमेशा के आहे. लिए थोड़ी चाहिए. आणि सदा सर्व माणसासाठी थोडीच इच्छा आहे. मार दिया. आणि माझं तर मारना माणूस ही है एक दिन. मरायचं नाही एक दिवशी. तो ये मरो आएंगे स्वर्ग में तो जाएंगे, आणि देवासाठी मला ॲटलीस्ट स्वर्गात तर जाते. लेकिन डरकर, घाबरून घाबरून, इनकार कर आणि देवाचा नाकार करून कितने साल किए. किती वर्ष करतात. सोचो अगर मेरा आज 50 साल है आज म्हणजे 50 वर्ष और आहे. अगर मुझे 10 साल और दिया होगा 60 साल, आणि मला अजून 10 वर्ष दिली असतील 60 वर्ष. उदाहरण तो 10 ही साल भी जीने वाली है. मग 10 वर्ष मी जगणार आहे. तो 10 साल बड़ा है या अनंत काल का जीवन बड़ा है, आणि 10 10 भी वर्ष खत्म नहीं हो. 10 वर्ष मोठे आहे की सार्वकालिक जीवन मोठं आहे जे कधी न संपणार आहे. ये क्षण में मार मार कर मरना अच्छा है या नरक में जाकर तड़प कर मरते रहना जिंदगी भर. आणि एकदम मारल्याच्या नंतर मरणं चांगलं आहे की नरकामध्ये रडून मरणं चांगलं आहे. थोड़े समय का तकलीफ है ना, तड़प के मारेंगे. आणि थोड्या वेळाचा त्रास आहे मरेंगे ना. मारतील आणि नंतर मग मरून जाणार. लेकिन नरक में तो ऐसा नहीं है ना, पण नरकात तर असं नाही आहे. हमेशा ही मरते रहना है. आणि सदा सर्व वेळा मरतच राहायचं. ये डरो मत. म्हणून घाबरू नका. तो इंसान किस किस में डरता है. आणि माणसं कशा कशात घाबरतात. एक यीशु को कबूल करते हैं, येशूला कबूल करण्यासाठी डरते हैं. घाबरतात. बराबर है. समाज के सामने समाजासमोर जब कुछ चुनाव करना पड़ा, या निवड करावी लागेल. क्रिश्चियन या आपकी जात, किंवा तुमची जात, उसमें लोग डरते हैं. याच्यात लोक घाबरतात. तिसरं शादी विवाह में आणि लग्न समारंभ. जब शादी करने का समय आ जाता है आणि जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तो लोग डरते हैं. तेव्हा लोक लोग घाबरतात. सोचते हैं कि अरे बाबा हमारे लोग जाति के लोग डर बोलेंगे, अब अरे कौन सी जाति का मुझे इस कौन सी जाति का जाति से लड़के से शादी करा दिया, आणि कोणत्या जातीच्या मुलाशी लग्न हम लावावे लोग नहीं आएंगे. आम्ही नाही येणार. और उनको ऐसा लगता है उनकी जाति के लोग उनकी शादी भी होनी ही चाहिए. आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या जातीची लोक त्यांच्या लग्नामध्ये असलीच पाहिजे. इसलिए वो समझौता करते हैं, डरते हैं और शादी विधर्मी जाति से
विधर्मी पद्धत से करते हैं, तब वो लोग करते हैं। ये डर गए इसलिए ऐसा किया। आणि ते विधान जातीमध्ये लग्न करतात कारण ते घाबरले म्हणून असं करतात. सच है, बराबर ना? अगर डरे नहीं है, घाबरले नहीं है, कोई बात नहीं, काही करतात ते. वो एक मसीह के लिए। आणि ते म्हणजे ख्रिस्तासाठी. नहीं हुआ शादी लड़के का, नहीं हुआ लड़की की शादी, कोई बात नहीं, एटलीस्ट ऊपर पहले लाइन में तो खड़े रहेंगे मेरा बेटा और बेटी। आणि नाही झालं माझ्या मुलाचं लग्न, नाही झालं माझ्या मुलीचं लग्न, पण ऍटलीस्ट स्वर्गामध्ये देवाच्या समोर पहिल्या लाईनीत उभे राहतील. जिनकी शादी नहीं हुई वो तो हम लोग तो पीछे रहेंगे, हम सब तो पीछे रहेंगे, लेकिन जिनकी शादी नहीं हुई वो एकदम परमेश्वर के साथ रहेंगे, सामने वाली लाइन में रहेंगे, आणि ज्यांचं स्वर्ग में आगे रहेंगे, क्योंकि जिन्होंने शादी नहीं हुआ उन्होंने अपना जीवन दिया, वो परमेश्वर के सामने रहेंगे आगे। आणि ज्यांनी लग्न नाही केलं, ज्यांनी स्वतःचं जीवन देवाला दिलं, ते देवाच्या समोर पहिल्या लाईनीमध्ये उभे राहते. सही है। चौथा, जन्म के समय पर बच्चों का जन्म हो गया, मुलांचा जन्म झाला, 5वीं फूट से 5वी करतात, लोगों के अड़ोसी पड़ोसियों को खाना देते हैं, आणि शेजारच्या पाजारच्या लोकांना जेवण देतात, नाम संसारी करते हैं, नाव जगी ठेवतात, उनको जो अच्छा लगता है, त्यांना जे आवडतं. बाइबल का नाम रखने के लिए उनको ये लगता है, डर लगता है। आणि बायबलचं नाव ठेवायला त्यांना भीती वाटते. जॉन जॉन जाइए नको म्हणते ख्रिश्चनला जातो, दीदीने चांगलं भलतंच नाव दिले, और दीदी आलं की नाम दिए. नको जोसेफ जोसेफ नको, नाही जेम्स, जेम्स नाही जेम्स. दूसरा नाम बोलेगा संसार का तो आणि दुसऱ्या जगाचं नाव सांगितलं तर रखते नहीं, साठी होते. समाजाला काय होता, समाज को डरते नाम रखते नहीं। आणि नाव ठेवत नाही. पांचवा है पांचवा है के समय पर मृत्यूच्या वेळेला लोग डरते हैं अपने प्रियजनों को दफन करने के लिए, आणि लोक घाबरतात आपल्या प्रिय व्यक्तींना दफनविधी करण्यासाठी. वहाँ पर भी उनके अंदर डर आया है। आणि ती पण त्याच्यामध्ये भीती आलेली असते. कि वो लोग सोचते हैं कि अभी क्या करेंगे, दफन विधि करेंगे तो कोई भी रिश्तेदार नहीं आएगा, आणि लोक विचार करतात दफनविधी केली तर कोणते नातेवाईक येणार नाही. मत आने दो ना, एटलीस्ट दफन तो होगा। आणि नको येऊ दे, पण दफनविधी तर होईल. तो उधर ऐसे ही कुछ भागों में लोग डरते हैं। आणि अशा काही भागांमध्ये लोक घाबरतात. फिर आगे आणि माझ्याशी अप्रामाणिकपणे वागणारे, अप्रामाणिक यानी अविश्वास, जैसे अभी हम कल संडे का जो वचन हमने देखा, सुबह भी और शाम को भी, भले शाम का अलग था लेकिन फिर भी पॉइंट तो वही था कि विश्वास के रहना है, प्रामाणिक। वेळोवेळी आपण दोन्ही टायमाला असं सोचून बघितलं की आपल्याला विश्वास नाही हम राहायचा, धोखा नहीं देना, आपण धोका नाही द्यायचा. धोखा किसी को भी नहीं, भले सामने वाले को लगता होगा हम फंसा रहे, लेकिन हम परमेश्वर जानता है ना कि हम नहीं फंसा रहे, बस परमेश्वर के सामने विश्वसनीय हो। आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपण त्याला फसवत आहे, पण देवाला माहिती नाही की आपण त्याला फसवत नाही, पण देवाच्या समोर विश्वास नाही राहा. हम बहुत बातों में फंसाते हैं, आपण खूप गोष्टींमध्ये फसवतो. प्रभु को भी फंसाते हैं, देवाला पण दोस्तों को फसवतो, भी फंसाते हैं, एकमेकांना पण फसवतो. पैसों के मामले में भी, पैशाच्या गोष्टीत पण, सामान लेन देन में भी, सामान लेनदेनमध्ये बहुत सारी पण, बातों में फंसाते हैं। खूप साऱ्या गोष्टींमध्ये फसवतो. तो धोखा देना, आणि फसवणं, विश्वासघात करना, विश्वासघात करणं, विश्वासघात करने वाले लोग कभी भी स्वर्ग में नहीं जाएंगे। आणि विश्वासघात करणारे लोक कधीच स्वर्गात जाणार नाही. नरक नहीं जाना है तो धोखा मत दो। आणि जर तुम्हाला नरकात नाही जायचं तर विश्वासघात करू नका. तीसरा, भ्रष्टाचारी, भ्रष्टाचार करना यानी घिनौने काम करना, घाण काम करते. भ्रष्टाचार जैसे रिश्वत लेना, आणि रिश्वत घेणं, रिश्वत देना, रिश्वत देणं, फिर कोई वस्तु हम बेच रहे हैं, आणि कोणती वस्तू आपण विकत आहोत गाड़ी पैसा लेकर झूठा फंसाकर करना, उसे भी भ्रष्टाचार होता है। आणि खोटं फसवून जास्त पैसे डुबाडणं ही फसवेगिरी आहे. चावल में कंकर डालकर वजन बढ़ाना भ्रष्टाचार है। आणि तांदळामध्ये दगड टाकून ते वजन वाढवणं ते भ्रष्टाचार आहे. भाजी बेचते, अगर सोचो आपका भाजी का धंधा है, तर समजा तुमचा भाजीचा धंदा आप आहे कांटे में मोजमाप में आगे पीछे करते हो, आणि आपण नहीं करते हो, मोजमाप बरोबर ते करत नाही. भ्रष्टाचार है, घिनौना काम है। आणि ते भ्रष्टाचार आहे, घाण काम आहे. बहुत सारी बातों में भ्रष्टाचार आता है, घिनौने काम आते हैं। आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार येतो, घाणेरडी कामं येतात. तो अलग अलग तरीके से हम इसे देख सकते हैं। आणि वेगवेगळ्या तरीकेने आपण ते बघू शकतो. कुछ बात पाने के लिए किसी से कुछ काम करा के लेने के लिए, या कुछ औदा पाने के लिए हम पैसा फेंकते हैं। आणि कोणाकडनं तरी काही
काम करून घेण्यासाठी आपण त्याच्यासमोर पैसे घेतो, वो भी भ्रष्टाचारी है। ते पण भ्रष्टाचारासाठी. अभी नहीं है। ठीक है। आगे कोणी मर्डर करने वाले, हत्या करने वाले। अभी हम तो हत्या नहीं कर रहे, लेकिन बहुत से मसीह लोग प्रभु में होकर भी एक दूसरे की हत्या करते हैं। आणि आपण खूप करत आहे, खूप सारे ख्रिस्ती लोक ख्रिस्ताला सुद्धा खूप करतात. अगर आप सामने वाला व्यक्ति आपके साथ अच्छा रहता है आणि समोरचा व्यक्ती तुमच्याबरोबर चांगला आप राहतो उसकी निंदा करते हैं, यानी आपने उसके खून में छुरा कुपर कर हत्या की है। आणि तुम्ही त्याची निंदा करता तर तुम्ही त्याच्या पाठीमध्ये सुलभ होऊन त्याची हत्या करता. हे नेहमी लक्षात ठेवा. गोली के द्वारा भी हत्या करते हैं। आपण बोलण्याच्या द्वारे पण हत्या करतो. अनीतिमान यानी व्यभिचारी कभी भी स्वर्ग नहीं जाएंगे, नरक में जाएंगे। आणि व्यक्ती कधी स्वर्गात जाणार नाही, नरकातच जाते. आगे दुरात्म्यांशी संभाषण करणारे, जादू टोना करने वाले, मूर्ति पूजा करने वाले, सर्व लबाड, झूठ बोलने वाले, यांचे झूठ बोलकर अपना काम करा के लेना, यांचे भवितव्य अग्नी व गंधकाने जळणाऱ्या सरोवरात आहे, हे दुसरे मरण होय. तो समझा। इसलिए हमेशा याद रखो, अगर हमें नरक नहीं जाना है तो ये कुछ पाप है। जैसे पहला तर्क, दूसरा अविश्वासी विश्वासघात, तीसरा घिनौने काम यानी भ्रष्टाचार, चौथा हत्या करना, मर्डर करना, पांचवा व्यभिचार, छठा जादू टोना, सातवां मूर्ति पूजा, ये 8 पाप से बचे। आणि 8 पापांपासून माझा मुलगा नरक में कभी अपने आप को नहीं लेते। मग तुम्ही कधी स्वतःला नरकात बघणार नाही. ये हमेशा याद रखो। नेहमी लक्षात ठेवा. इसलिए चर्च में आने वाले और चर्च की सेवा करने वाले 3 पापों से बचे हो। म्हणून चर्चमध्ये येणारे आणि सेवा करणारे या पापांपासून माझा मुलगा. दूसरा बात मैं आपको बताती, सेवा करते समय अगर गलतियाँ हो भी गई, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, सेवा करताना चुका झाल्या जैसे याजकों से उस काम में अगर गलतियाँ हो भी जाती आणि याचनाकडून त्या काळात चुका होऊन जायच्या, शुद्ध नहीं भी हुए शुद्ध झाले नाही, तो भी परमेश्वर उन्हें ताड़ना नहीं देता। तरी सुद्धा देव त्यांना ताडना करत शिक्षा नहीं देता। शिक्षा करत नव्हता. क्योंकि उस समय वो प्रभु का प्रतिनिधित्व कर रहे थे। कारण त्यावेळेस ते देवाचे प्रतिनिधित्व करत होते. इसलिए खास याजक लोग यहाँ पर वो पट्टी बांधते थे, यहोवा के लिए पवित्र। आणि खास याचे लोकांना मानवाची पट्टी लावायची देवासाठी पवित्र. और यहाँ पर उनकी जो उरीम ये जो क्या लगाते थे, धार्मिकता का वस्त्र वो लोग पहनते थे, आनंद का वस्त्र डाले हुए थे। आणि उर्वी भाषा त्यांनी कपडे घातले होते. तो इसी कारण से हम जब तक वेदी पर है, आणि जोपर्यंत वेदीवरती आम्ही आहोत हम प्रभु के होते हैं। आणि आपण देवाचे प्रभु असतो, कंट्रोल करता है, देव नियंत्रण प्रभु करतो, चलाता है। देव चालवतो. उसमें अगर गलती हो गई, त्याच्यात जर काही चूक झाली, सोचो मैंने अब्राहम की जगह में इसहाक बोल दिया, तर जर अब्राहमाच्या ऐवजी इसहाक म्हणाले, प्रभु क्षमा करता है। तर देव क्षमा करतो. सोचो अचानक मैं प्रभु भोजन प्रेयर कर रही, आणि अचानक प्रभू भोजनाची मी प्रार्थना करत आहे, अचानक मेरे हाथ से प्रभु गिर गया, आणि अचानक माझ्या हातातून रक्त तो पडलं, भी प्रभु मुझे क्षमा करता है, तरी देव मला क्षमा करतो उसकी सजा नहीं देगा। आणि त्याची शिक्षा नाही करत. मालूम है? सोचो मैं देते समय, अभी यहाँ आप लोग आते हैं, देते समय मुझे केयरफुली करना है, आणि मला काळजीपूर्वक करायचं ये आहे, मेरी जिम्मेदारी। ही माझी जिम्मेदारी आहे. तो हमारे हाथ से, अगर मेरे हाथ से ये गिरा, आणि माझ्या हातातून हे सगळं पडलं देते समय गिरा, किंवा देताना पडलं, ये मेरा केयरलेस है, आणि माझा निष्काळजीपणा आहे, ये मेरा गैर जिम्मेदार, गैर जिम्मेदार, यानी मेरे अंदर रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है, गैर जिम्मेदारी नहीं है, इसी कारण से मैं ऐसे हल्के में लिया बोलकर ऐसा कैसे लिया। देते समय वो सामने वाले ने ग्लास पकड़ा है क्या, ये मैंने देखा नहीं, ये गलती मेरी है। आणि देताना समोरच्याने तो ग्लास पकडलेला नाही, हे मी बघितलं नाही, ही माझी चूक आहे. मालूम? तो इसीलिए, लेकिन गिरा मेरे हाथ से, पण पडलं माझ्या हातातून, तो भी प्रभु मुझे शिक्षा नहीं करे, तर देव मला शिक्षा नाही करत, दया करता दया करतो. है। ये सचमुच में ये क्यों नहीं सिखाते, विषय निकला इसलिए नहीं सिखाते, नहीं तो सब लोग सोचेंगे काय गलत सेवकांकडून चुका झाल्या तर त्याच्यात काय होता, देव तो क्षमा करो। और क्या हुआ, सेवकों से गलती हुई तो परमेश्वर क्षमा करता है, उसमें क्या है. इसलिए सेवा करते समय सेवकों ने बहुत ख्याल से सेवा करना है कि मुझे ये काम दिया है, आणि सेवा करताना सेवकाने खूप काळजीपूर्वक ती सेवा केली पाहिजे की देवाने मला हे काम दिलेलं आहे. मुझे काम दिया। तो भी जो ऑफरिंग लेते हैं, जॉब नाही घेतात तो वो उनके हाथ में बैग रहता है, वो ध्यान उधर ही रखना है, आणि त्यांच्या हातात बॅग दिलेल्या त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं लक्ष तिकडेच ठेवायचं. क्यों वो जिम्मेदारी है,
रिस्पॉन्सिबिलिटी है कि कोई हाथ डालकर निकाल नहीं। आणि ती जिम्मेदारी आहे की कोणी त्याच्यामध्ये हात टाकून ते काढू नये. करते हैं ऐसा, होता है, करते हैं ना। नए आए हुए लोगों को तो ऐसा ही लगता है। आणि नवीन आलेल्या लोकांना असंच वाटतं. नए लोग तो क्या करते हैं मालूम? नवीन लोक काय करत नाही, कुछ लोग पैर पड़ते हैं, काही लोक पाया पडतात, उनको बोलना पड़ता है। त्यांना सांगावं लागेल. इसमें संपत्ति, इसलिए मैंने जब लोग ऐसे नहीं करने लगे तो मुझे बोलना पड़ा कि संपत्ति से, अपने पैसों से हमें प्रभु को दान और दशम देना है, ऐसा मुझे फिर समझाना पड़ा। आणि मग त्याला मला समजावं लागलं स्वतःच्या संपत्तीच्या द्वारे देण्याच्या द्वारे तुम्ही देवाला ज्ञान आणि दशांश द्या. मग त्याला मला सांगावं लागलं. कुछ लोगों को लगता है कि इसमें से निकालना है, हाँ, ऐसा है। और लोगों को ऐसा लगता है कि ये जो थैली हमारे पास आई है वो हमें देने के लिए आई है, आणि काही लोकांना असं वाटतं की जी पहिली आमच्याजवळ आली ती आम्हाला द्यायला इसलिए आली, हमें इसमें हाथ डालते समय लेना है। मग त्याच्यातून हात टाकायचा नाही, आम्हाला घ्यायचंय. हाँ, ये हमारे अनुभव है जो हम आपको बता रहे हैं, आणि हा आमचा अनुभव आहे जो आम्ही तुम्हाला सांगतो. ऐसा भी है। तो इसीलिए सेवकों को जो ऑफरिंग का जो दिया जाता है वो बड़ी केयरफुल से करना पड़ता है। आणि सेवकाने जी ऑफरिंगची सेवा केली असते ती खूप काळजीपूर्वक ती करायची आहे. इसलिए हम बोलते हैं मुंह बंद रखो कि हाथ निकालते समय जल्दी नहीं निकलेगा, ऐसे डालते समय ऊपर से ही डालो ना। आणि म्हणून आम्ही म्हणतो की थोडासा थोडा म्हणजे टाकायला तुम्ही बरोबरच टाका, हात आतमध्ये पूर्ण घालून. देखने वाला सिर्फ एक ही व्यक्ति देखेगा ना, आणि बघणारा फक्त एकच व्यक्ती जो बघेल, ले रहा है वो जो लोग गेले देखेंगे। सगळेजण नाही बघणार. इसलिए ऐसे ऊपर से डालते हैं, आणि म्हणून असं वरून टाकायचं. मालूम ना क्यों? अभी कलीसिया में हर एक अलग अलग टाइप के लोग आते हैं। आणि मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. हम क्या सोचते हैं जैसे मैं है वैसे सब है, आणि आपण असं विचार करतो जसं मी आहे तसे सर्व आहे. ये मैं भी पहले ऐसे ही सोचते थे। आणि मी पण बऱ्याच विचार एक करायचे. एक अनुभव आते गए, आणि एक एक अनुभव येत गेला ना मालूम पड़ा, तेव्हा माहीत पडतं. तभी हमारे जिंदगी में हमने सीखा। आणि तेव्हा त्यांच्या जीवनात शिकलो. तो कहने का उद्देश्य प्रिय, आज परमेश्वर हमसे ये कहता है कि जो सेवा हमें दी है वो जिम्मेदारी से हमें करना। आणि जी सेवा आपल्याला दिली आहे ती जिम्मेदारीने करायची आहे. है सेवा करते समय प्रभु काम करेगा ही, आणि सेवा करताना देव काम करेल, मिरेकल्स होगा ही, चमत्कार करेल. तो उस समय परमेश्वर उनके लाइफ के अंदर कौन सा पाप है, कौन सी गलतियां हैं उसे नहीं देखता है, क्षमा करता है। उस समय परमेश्वर का अनुग्रह रहता है। आणि त्यावेळेस त्या लोकांनी काय चुका केल्या, काय पाप केले हे ते बघत नाही. देव त्यावेळेस त्यांच्यावर दया करतो, देव स्वतःची कृपा त्यांच्यावर असते. देवाची दया दया अनुग्रह करता रहता है, उस व्यक्ति के ऊपर अनुग्रह रहता है। आणि त्या व्यक्तीवरती कृपा असते. इसीलिए गलती होने के बावजूद भी सेवकों को मार नहीं मिलता। मेरे से भी गलतियाँ होती है तो मुझे भी मार इसी कारण से नहीं मिलता। आणि चूक झाल्यानंतर सेवकांना यासाठीच मारण्यात येत नाही. आणि माझ्याकडे जरी चूक झाली तरी यासाठीच मला मारण्यात येत नाही. बस समय तक त्यावेळी परमेश्वर बताएगा ये तेरे से उस दिन गलती हुई, ये संडे को तूने ऐसा किया, अगली बार नहीं करना। लेकिन मैं अनदेखा कर दिया, फिर भी मैं वही गलती कर रही। फिर वापस प्रभु मुझे बता रहा है, देख तूने ये गलती किया, ऐसा नहीं करना चाहिए, तूने ऐसा नहीं किया। फिर भी मैंने नहीं सुना, फिर भी मैं मुझसे वैसी अवर्ण भाषण कर रही, वही बात कर रही। फिर प्रभु मुझे बोलेगा, देख अच्छा नहीं, पवित्र वेदी पर है, ऐसा बात नहीं करना, ऐसा नहीं करना। नहीं सुना ये तो एक बहाना है कि मैंने मटके का पानी पिया और गला बैठ गया। आणि आता एक बहाना आहे की मटक्याचं पाणी पिल्याने माझा गळा बसला. लेकिन गलती क्या है? चूक काय आहे? मैंने फिर भी अभद्र भाषण बोलना छोड़ा नहीं, इसीलिए शिक्षा मिला। आणि अभद्र भाषण बोलून मी सोडलं नाही म्हणून मला शिक्षा प्रभु की मिळाली. इच्छा नहीं थी कि मैं भर कलीसिया में मेरा अपमान हो, आणि देवाची इच्छा नाही की भंगर मंडळीमध्ये माझा अपमान लेकिन व्हावा. मैं चेंज ही नहीं हो रही थी, पण मी बदलतच नव्हती. इसलिए प्रभु ने मारा। आणि म्हणून मग देवाने मारलं. नरक के मार से तो ये मार अच्छा है। आणि नरकाच्या मारेपेक्षा हा मार चांगला आहे. सही है? ऐसे ही लिखा है ना कि अभी जो हमारी ताड़ना होती है, आता जी आपली ताडना होते, अंतिम दिनों में जो नरक की ताड़ना लोगों को मिलेगी, उससे तो वो नहीं मिले, इसलिए हमें अभी पृथ्वी पे ताड़ना होती है। आणि अंतिम काळामध्ये लोकांना नरकाची ताडना भेटणार आहे. ती ताडना आपल्याला भेटू नये म्हणून आता आपल्या वेळेला या पृथ्वीवरती ताडना भेटते. इसलिए वेदी के ऊपर जितने लोग आते हैं, सेवा करते हैं, ये परमेश्वर की दया के कारण होता है। आणि वेगवेगळे जेवढे लोक येतात देवाची सेवा करतात ते देवाच्या दयेमुळे होतात. अगर कभी प्रचार करते समय आपको प्रचारकों का लाइफ या जीवन कुछ ऐसा
तो उससे अनबन मत कर देना, मन में मनमुटाव मत कराना। उस समय सोचना जो भी खड़ा है प्रभु बात कर रहा है। आणि जर वेळोवेळी कोणी वचन प्रचार करत आहे त्याचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे, मग तुम्ही मनामध्ये अनुभव करू नका, त्याच्याबद्दल काही वाईट विचार करू नका. तुम्ही असा विचार करा जे काही आहे देवाचं वचन आहे, देव प्रचार करत आहे. लेकिन होता क्या है, पण होतं काय, कि लोग हमें देखते हैं, लोक आपल्याला बघतात कहते दीदी बोल रही है, आणि म्हणतात दिली बोलतात, लेकिन जब दीदी नहीं बोलती तर है, दिली बोलत नसतात. जो कुछ बाइबल का है, इसीलिए हम कुछ भी सिखाते समय वचन क्यों लेते हैं, आणि काही शिकवताना आम्ही वचन का देतो और आपको भी बोलने के लिए क्यों बोलते हैं? आणि तुम्हाला पण उघडायला का सांगतो. इसीलिए क्योंकि जो सिखा रहे वो मैं नहीं सिखा रही हूँ, वचन सिखा रहा है, पवित्र आत्मा सिखा रहा है, प्रभु यीशु सिखा रहा है, तो आप जो यहाँ दिया है वही सिखा रहे हैं। आणि यासाठी जे काही शिकवत आहे ते मी नाही शिकवत आहे, पण देवाचा आत्मा शिकवत आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला एवढी सगळी वचनं देतो. इसलिए हिजकिय्याह से जो गलती हुई, म्हणून हिजकिय्याकडनं जी चूक झाली उसने अपने आप को शांति दिया, त्याने स्वतःला शांती दिली, गलत है, आणि ही चूक आहे. हाँ ये गलत है, ही चूक आहे ये हम ऐसे नहीं करना। आणि आपण असं नाही करायचो. और अविश्वासियों को कुछ भी अपनी गुप्त बातें, अपनी घर की बातें एकदम बेडरूम में लेके जाके बेडरूम की सारी बातें बताना घर में, या कुछ भी मत बताना। आणि या विश्वासी लोकांना स्वतःच्या घरातल्या गुप्त गोष्टी आणि गुप्त काही गोष्टी जे काही आणल्या ते सर्व तुम्ही दाखवू नका. ये संडे को ही एक भाई कुटुंब आया था, वो अविश्वासी को सब गुप्त बातें बताती थी। आणि येणाऱ्यावेळी कसं कुटुंब आलेलं जे स्वतःच्या सगळ्या गुप्त गोष्टी अविश्वासी लोकांना सांगायचे, हाँ गुप्त बातें बताती थी, गुप्त गोष्टी सांगायचे. हालेलुया, हालेलुया. इधर देखो, पीछे देखो। हाँ, तो इस रीति से हम देखते हैं कि वो गुप्त बातें बताती थी, और वो औरत क्या करती थी, उसका काम न होने के लिए जागरूकता करती थी। आणि ती गुप्त गोष्टी अविश्वासी लोकांना सांगायची, म्हणून ती जी बाई ती काय करायची, तिचं काम होऊ नये म्हणून जागरूकता करायची. घर में आकर पूछती थी, आणि घरामध्ये येऊन विचारायला चलो तो तेरा जमीन काम झालं ना, त्याला मग जमीनचं काम हुआ की ऐसा पूछती थी। आणि असं विचारायचे. बोले हाँ आपके पैसा आने ही वाला है, तो पैसा स्टॉक। ते म्हणायचे हा पैसे येणारच आहे, तर लगेच पैसे थांबून राहायचे. ये उसको खुद पवित्र आत्मा बोल रहा कि अरे तू क्या कर रही है, आणि स्वतःहून पवित्र आत्म्याने तिला सांगितलं की तू काय करत चर्च आहेस. में इतनी सारी स्त्रियां हैं, तू उनसे बात कर, चर्चमध्ये एवढ्या सर्व स्त्री आहेत, तू त्यांच्याशी बोल. तेरी पड़ोसन से तू क्यों बात करती है? आणि तुझ्या शेजारच्याशी तू का बोलतेस. फिर वो बंधन तोड़ने के लिए खड़े रहे, शाम के चर्च में बहुत टाइम लिए, फिर चले गए। आणि ते बंधन तुडायसाठी ते संध्याकाळच्या दिवशी उभे राहिले प्रार्थनेमध्ये, आणि नंतर ते ये बंधन विषय तुडून निकला गेले. इसलिए सिखाया, आणि विषय निघाला म्हणून सांगितलं. तैयारी करके नहीं आई। आणि या विषयाची तयारी करून आले होते. और अड़ोसी पड़ोसियों से बोलते समय ध्यान से बोलो। आणि शेजारच्या पाजारच्या लोकांशी बोलताना सांभाळून तो बोला. हम देखते हैं कि हिजकिय्याह ने जो गलती किया, यहाँ पर हम देखते हैं कि जो दूसरे वचन में कि परमेश्वर ने अब्राहम और इसहाक और याकूब को कहा था कि ये देश मैं तुझे दूंगा, आणि तेरे वंश को दूंगा, देवाने अब्राहम इसाक याकोबाशी करार केलेला की तू देश आहे तुझ्या वंशाला दे, मैं तुझे जरूर दूंगा। तुला नक्की दे. अब्राहम की गलती के कारण, अब्राहमाच्या चुकीमुळे एक गलती उससे हुई थी, एक चूक त्याच्यामध्ये उसके झाली. कारण उसके वंश, जो अब्राहम के वंश 450 मतलब 400 साल तक मिस्र देश में गुलामी में रहे। आणि त्याच कारणामुळे 450 वर्ष ती त्याची जे वंश होता तो गुलामगिरीमध्ये जैसे आहे. प्रभु हमें एक सिखाता है, याच्याद्वारे देव आपल्याला एक शिकवतो. अपने बच्चों के ऊपर, अपने वंश के ऊपर अगर तकलीफ नहीं चाहिए तुमच्या वंशजांवर काही त्रास नको आहे, तो अच्छा चाहिए। मग चांगलं जगा. कुछ ऐसा काम मत करो जिससे आपकी पीढ़ी तक, आपके वंश तक श्राप आए या बंधन आए। आणि कोणतंही असं काम करू नका जे तुमच्या वंशजांपर्यंत श्राप किंवा पीडा येईल. गुलाम हो ऐसा नहीं होने। आणि ते गुलाम होतील असं कोणतेही काम करू नका. परमेश्वर ने अब्राहम को ऐसे ही कहा था। आणि देव अब्राहमाला असंच म्हणाला होता. परमेश्वर ने जब उसको कहा मेरे सामने होमबलि चढ़ा, आणि देव जेव्हा त्याला म्हणाला की माझ्यासमोर होमबली चढव, चढ़ाने तक सूर्यास्त हुआ तो भी परमेश्वर ने आग नहीं भेजा। आणि ते चढेपर्यंत संध्याकाळ झाली तरी सुद्धा देवाने आग नाही पाठवली. और ये उड़ने लगा, सोने लगा, आणि हा झोपू लागला. और बहुत टाइम तक उसने पक्षियों को उड़ाया। आणि खूप वेळापर्यंत त्यांनी पक्ष्यांना उडवलं. अगर काट कर रखा हुआ मांस खाने के लिए पक्षी तो आणि कापून ठेवलेलं मांस खायला पक्षी ते येतीलच. आएंगे, तो पक्षी उनको तो लगेगा उनके लिए रखा है, आणि ते पक्षी त्यांना असं वाटेल त्यांच्यासाठी ठेवले. और इसीलिए वो उड़ाता गया। लेकिन आखिर में उसको थोड़ी सी झपकी आई थी। आणि शेवटी त्याला थोडीशी झोप आली. परमेश्वर ने कहा तेरे लोग, तेरे आने वाले लोग 400 साल तक मिस्र देश में गुलाम रहेंगे, लेकिन फिर भी मैं वापस उन्हें ले आऊँगा। आणि देव त्याला म्हणाला की तुझी जी येणारी जी पिढी आहे ती 450 वर्षापर्यंत 400 वर्षापर्यंत ती गुलामगिरी झाली, पण मी त्यांना पुन्हा परत आणली. और परमेश्वर ने ऐसा किया, वो मोड़ आ गया। आणि देवाने असं केलं. आणि तसं देवाने अब्राहम से इसहाक, याकूब, याकूब से फिर यूसुफ, और यूसुफ के द्वारा सब मिस्र में गए।
और मिस्र से फिर वहाँ पर ही रहे। 400 साल के बाद 430 के बाद वापस उनकी यात्रा चालू हो गई। आणि अब्राहम, इसाक यांनी याकूब आणि याकूबनंतर युसूफ आणि नंतर पण ते मिस्र देशामध्ये गेले आणि नंतर त्यांची 450 वर्षाची यात्रा पुन्हा चालू झाली। और उसके बाद हम देखते हैं कि वो देश परमेश्वर ने उनको देने के लिए लेके जा रहा है। आणि मग आपण पाहतो की त्या देशामध्ये देवताने घेऊन कहता जात है आहे वो देश बहुत अच्छा देश है, आणि तो म्हणतो की तो देश खूप चांगला दूध आहे और मधु की धारा बहती है, आणि दूध आणि मधाचा प्रवाह तिथे वाहत आहे। अच्छा देश है वो। खूप चांगला देश आहे, आगे बढ़ो। पण मी प्रवासात तुमच्याबरोबर राहणार नाही। हाँ, मैं तुम्हारे साथ यात्रा में जो तुम कर रहे हो, मिस्र देश से तो मैंने तुम्हें निकाला, लेकिन अभी तुम आगे आगे जा रहे हो, सिनाई पर्वत तक आ चुके हो, लेकिन इसके आगे अभी मैं तुम्हें लेके नहीं जाऊँगा। मैं तुम्हारे साथ नहीं, तुम जाओगे लेकिन मैं तुम्हारे साथ नहीं जाऊँगा। आणि सिनाई डोंगरापर्यंत तुम्ही आता आले राहाल, पण आता इथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही। तुम्ही पुढे जाल पण मी तुमच्याबरोबर नाही राहणार, कारण तुम्ही हट्टी व आज्ञाभंग करणारे लोक आहात। हठीले हो और आज्ञा भंग करने वाले लोग, क्योंकि सचमुच वो लोग हठीले थे और आज्ञा भंग किया। उन्होंने कौन सी आज्ञा भंग किया? उन्होंने हाँ, वो क्या आज्ञा उल्लंघन किया था? हाँ, अगर इसके पहले का अध्याय में पढ़ोगे तो उन्होंने क्या किया? सोने का बछड़ा बना दिया आणि त्याने सोन्याचं वास्तू बनवलं। मोसेस को 40 दिन 40 रात हो गया, ऊपर थोड़े से दिन बढ़ गए। आणि मुशेला 40 रात्र सिनाई डोंगरावर झाल्याने थोडे दिवस वाढले। हाँ, तो वो लोग को लगा कि मोसेस मर गया, त्यांना असं वाटलं मुशे गेला, और वो लोग ने सोने का बछड़ा बना दिया। त्यांनी सोन्याचं वास्तू उसके बनवले, सामने नाचने कूदने खेलने लगे त्याच्यासमोर नाचू फिरू लागले और बहुत बुरा काम किया। आणि खूप वाईट काम त्यांनी ये लोग केलं। तो ज़्यादा दिन भी नहीं हुए थे बाहर निकले, आणि आतापर्यंत जास्त दिवस पण झाले तुरंत भूल नव्हते गए परमेश्वर को। आणि लगेच ते देवाला विसरून गेले। इसलिए परमेश्वर बहुत दुखी हुआ। म्हणजे खूप दुःखी झाला। अब मोसेस ने उस समय उनको कहा कि जो मेरे तरफ है वो मेरे साइड में आ जाए। आणि मुझे त्यावेळेस म्हणाला की लोक माझ्यात करून नाही की माझ्याजवळ येतील। और आपको मालूम है सेवा करने के लिए लेवियों को क्यों चुना? आणि तुम्हाला माहिती सेवा करण्या लेवी लोकांना का निवडलेलं? इसलिए क्योंकि लेवी लोग के वंश सारे मोसेस की तरफ हो गए। आणि सर्व लेवी लोक वंशाचे लोक मोशेकडून झाले। और उस दिन मोसेस ने कहा सब लेवी लोग अपनी तलवार ले लो। आणि त्यावेळेस मोशे त्या लेवी लोकांना म्हणाला तुम्ही सर्वांनी आपल्या हातामध्ये तलवारी घ्या। और जो परमेश्वर का विरोधी दिखाई दे रहा है सोने के बछड़े की तरफ, उन सब की हत्या करो। उसमें अगर तुम्हारा भाई भी रहा, तुम्हारी बहन रहेगी, तुम्हारी माँ रहेगी तो भी मार डालना। आणि जेवढे देवाचे विरुद्ध आहे जे सोन्याच्या वास्तूच्याकडून जी लोक आहेत त्यांना सर्वांना तुम्ही मारून टाका। त्याच्यामध्ये तुमचा भाऊ बहीण आई जरी असेल तरी तुम्ही त्यांना मारून टाका। 3000 लोगों को मार दिया गया। आणि त्या दिवशी 3000 लोकांना मारून टाकण्यात आले। वचन को आप पढ़ सकते हैं, 32 का 28 में पढ़ सकते हैं। 32 से 28 मध्ये तुम्ही ते वचन वाचू शकता। इसलिए 29 में कहा है, म्हणून 29 मध्ये ते म्हणाला तेव्हा मोशे लेवी वंशातील लोकांना म्हणाला। हाँ, लेवी लोगों को कहता है 32 का एक्सोडस 32 का 29। तेव्हा मोशे लेवी वंशातील लोकांना म्हणाला आज तुम्ही देवाचे ऐकून तुमचे मुलगे व भाऊ यांच्यावर तलवार चालवली आहे। अशा रीतीने देवाचा हुकूम पाळून तुम्ही स्वतःला त्याच्या सेवेला समर्पित करून घेतले आहे, त्यामुळे तो तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल। आमीन। तुम्हें याजक पद का संस्कार तुमको मिला है, इसीलिए आज तुमको यहोवा आशीष दे। सब सेवकों के ऊपर हमेशा आशीष रहता है। म्हणून सर्व सेवकांमध्ये नेहमी आशीर्वाद राहतो। हालेलुया, ये हमेशा याद रखें। हे नेहमी लक्षात ठेवा। वो याजक पद के लिए, प्रभु की सेवा के लिए उनको संस्कार यानी अभिषेक किया रहता है। आणि त्यांना याजक पदासाठी देवाने अभिषेक केलेला असतो। इसीलिए परमेश्वर का आशीष बना रहेगा। कभी भी प्रभु की सेवा करने वाला भीख नहीं मांगेगा, किसी के पास हाथ नहीं फैलाएगा, ऑटोमेटिकली प्रभु करेगा। आणि कधी देवाची सेवा करणारी व्यक्ती कधी भीक मागणार नाही, कोणासमोर हात पसरवणार नाही, देव आपोआप त्याला मदत करेल। इसीलिए परमेश्वर ने कहा कि तुम हठीले हो और तुमने मेरी आज्ञाओं का पालन नहीं किया, इसलिए मैं तुम्हारे साथ नहीं जाऊँ। आणि म्हणून देव म्हणाला तुम्ही हट्टी आहात, आज्ञाभंग करणारे आहात, म्हणून मी तुमच्याबरोबर येणार नाही। इसी कारण से जब मोसेस को मालूम है कि परमेश्वर ही साथ नहीं जाएगा तो फिर आणि मोशेला माहीत आहे जर देवच आमच्याबरोबर आला नाही तर कुछ फायदा है? काय फायदा अब नाही। अगर परमेश्वर साथ है इसलिए हम मिस्र से बाहर निकले, आणि आतापर्यंत देव आमच्याबरोबर आहे म्हणून आम्ही मिस्र देशातून बाहेर निघालो कड़वा पानी मीठा हो गया, आणि कडू पाणी गोड झालं, सब कुछ अच्छा हो गया, सर्व चांगलं सिनाई झालं तक आ गए। आणि सिनाई पर्वतापर्यंत अभी आलो। अगर आगे परमेश्वर नहीं लेके जाएगा तो आसानी से कोई भी हमें मार देगा। आणि आता जर पुढे देव
पण देव मध्ये आहे म्हणजे त्याच्याजवळ मोठी गोष्ट कोणती इसलिए आहे? उनको मालूम पड़ता था कि इनका परमेश्वर इसराइलियों की ओर से लड़ता था। आणि यामुळे त्यांना माहीत पडायचं कारण इस्रायलचा देव त्यांच्यातर्फे इस्रायलच्या तर्फे इसराइल लढायचा की तरफ से भले इसराइली लोग लड़ने के लिए कम लोग हैं, 300 लोग हैं, आणि भले इस्रायली लोक लढण्यासाठी 300 लोक आहेत यहाँ हजारों हजारों 10,000 लोग हैं, आणि हे हजार आणि 10,000 लोक आहेत लेकिन पण वो 10,000 सेना हार जाती थी, ये 300 लोग विजयी होते। आणि ती 10,000 सेना हारून जायची म्हणजे 300 लोक जिंकायचे इसलिए लोगों में मालूम पड़ता था हाँ, ये परमेश्वर के साथ है, अभी हमको हारना ही है। आणि म्हणून लोकांना माहीत पडायचं देव यांच्यामध्ये आहे आणि आता आपण हारायचं इसलिए आहे प्रियो ये याद रखो, इसलिए लोगों में डर होता था क्योंकि परमेश्वर इसराइलियों की ओर से लड़ता था। आणि म्हणून लोकांमध्ये भीती असायची कारण देव इस्रायलांच्या तर्फे लढायचे आज हम भी साधारण ही लोग हैं, आणि आपण पण आज साधारणच लोक आहोत हम में कोई हम ऐसे उन लोगों को राक्षस नहीं दिखते। आणि आपण काही लोकांना राक्षस दिसत नाही दिखते हैं क्या? दिसतो का हमारे ऊपर ऐसे दो सींग हैं, आपल्याला दोन शिंग आहेत. जो लाल ऐसे बाहर आए, ऐसे जमाने से ऐसा करके वो ऐसा तो नहीं करते ना। आणि ती लोक आपल्याला अशाकडे बघून तर घाबरत नाही लेकिन वो हमको क्यों डरते हैं? तर ती लोक आपल्याला का घाबरतात उनको हमारे प्रभु ने, हमारे परमेश्वर पिता ने तकलीफ दी। कारण तिच्या देवाने त्यांना त्रास दिला हाँ, हमारे अगेंस्ट बोलने के कारण उनका मुंह में छाले आए, आणि आपल्या विरोधामध्ये बोलल्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये छाले आले हमारे अगेंस्ट काम करने के कारण उनको यातनाएं हुई आणि आपल्या विरोधात त्यांनी काम केलं म्हणून त्यांना यातना झाली और हमको तकलीफ देने के कारण उनका पद, उनका स्थान जो संसार में था वो निकल गया। आणि आपल्याला त्रास दिल्यामुळे त्यांचं स्थान त्यांचं जे काही पद त्यांना मिळालेलं होतं ते निघून हमें गेले सताने के कारण, हमारे अगेंस्ट में खड़े रहने के कारण, हमारे ऊपर जलने के कारण आणि आपल्याला सतवल्यामुळे आपला विरोध केल्यामुळे आणि आपल्यावरती जळण केल्यामुळे वो सुखी नहीं थे, उनको जलन था अंदर ही अंदर। आणि ते सुखी होते आतल्या त्यांना जळण होत उनको होती मालूम है ये तो लड़े नहीं, लेकिन इनका यीशु हमसे लड़ेगा। आणि त्यांना माहित होतं ही लोक तर लढत नाही पण त्यांचा येशू त्यांच्यातर्फे लढतो हमको डरते हो, म्हणून ते आपल्याला घाबरतात हमारे बारे में बात करने के लिए, म्हणून आपल्याबद्दल बोलण्यासाठी मुश्किल करने के लिए 4 बार सोचते हैं। काही करण्यासाठी 4 वेळा विचार करतात करूँ चढ़ाई करूँ, इसे झगड़ा करने जाओ क्या, आणि इच्छाची भांडायला जाऊ झगड़ा का करने जाओ क्या? भांडायला जाऊ का मालूम है, हमसे झगड़ा करने वाले कभी सुखी नहीं देते। आपल्याशी भांडण करणारे कधी सुखी राहत नाही नोट करो, तुम्ही नोट करा लेकिन ये क्या आप अपना जीवन अच्छा रखा। पण एक आहे तुम्ही तुमचं जीवन चांगलं ठेवा अगर आप दारू पीकर इधर उधर लेते हैं, तम्बाकू खाते हैं, व्यभिचार कर रहे हैं, आप भी मूर्ति पूजा कर रहे हैं, आप भी दारू टोना कर रहे हैं और आप ऐसी अपेक्षा करेंगे यीशु आपकी तरफ से उनके अंदर डरना है, आपके पड़ोसी नहीं मिलेगा। आणि जर तुम्ही मूर्ती पूजा करताय जादूटोणा करताय किंवा दारू पिऊन रस्त्यावरती पडताय आणि तुमची अशी इच्छा आहे की तुमची भीती देवाने त्या लोकांमध्ये टाकावी तर तसं नाही होणार आप भी अपने बच्चों को, मैं आपको बताती हूँ, बच्चों को बचपन से शिक्षण देना, आणि तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासून शिक्षण घर द्या में बच्चों को बचपन से प्रेयर में बिठाना आणि घरात मुलांना लहानपणापासून प्रार्थनेला बसवा और बचपन से जैसे जवान भी हो जाएगा तो जवानी के दिनों में भी उनको प्रार्थना को बिठाना। आणि जरी ते तरुण झाले तरी तरुणामध्ये तुम्ही त्यांना प्रार्थनेमध्ये बसवा ये याद रखो, हे लक्षात तो ठेवा आगे आपको प्रॉब्लम्स नहीं आएगा। पुढे तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आज नाही चर्च में कुछ लोगों के घरों में जो समस्याएं हैं, आणि तुमच्या काही लोकांच्या घरामध्ये जे समस्या अपने आहेत बच्चों से हैं, त्यांच्या उनके मुलांकडून बच्चे फैमिली प्रेयर में बैठते हैं त्यांची मुलं टोटली प्रार्थनेमध्ये बसत और नाही वैयक्तिक तो प्रार्थना करते ही नहीं। आणि वैयक्तिक प्रार्थना करतच नाही इसीलिए उनके घर में एक के बाद एक दुख, दर्द, तकलीफ ये सब दिखाई दे। म्हणून त्यांच्या घरामध्ये एकामागून एक त्रास दुःख दिसत राहतात हमने कल ही देखा था, उपवास करने से, कालच सांगितले उपवास केला प्रार्थना आहे करने से प्रार्थना केली क्या आहे होता है? काय होतं आहे बुद्धि खुलती है, बुद्धी उघडते ज्ञान आता है, ज्ञान येतं बराबर है। तो ये सबसे बड़ा फायदा होता है हमारा, आणि हा सर्वात मोठा फायदा होतो आपल्याला इसीलिए हमें ज़्यादा यही करना है। हमारे बच्चों को बुद्धि तभी आएगी जब वो प्रेयर करेंगे, उपवास करेंगे। आणि आपल्या मुलांना बुद्धी केव्हा येईल जेव्हा ते उपवास करते आणि प्रार्थना करते तो अपने बच्चों को कंट्रोल में रखो। म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना नियंत्रणामध्ये बच्चे ठेवा बड़े होने के बाद वो प्रेयर नहीं करते, फिर कितने घरों में आज तकलीफें है। आणि मुलं मोठी झाल्यानंतर ते प्रार्थना करत नाही पण आज किती घरांमध्ये त्रास आहे बच्चे सुनते नहीं माँ बाप का, आणि मुलं ऐकत नाही आई वडिलांचं पड़ोसियों से झगड़े हैं, आणि शेजारच्या बाजूच्या लोकांची भांडणं आहे ये क्यों हुआ? हे का झालं वो प्रभु की गलती नहीं है। हे देवाची चूक नाही जब तुम्हारे बच्चे छोटे थे तब तुमने उनको अनुशासन में नहीं बढ़ाया। आणि जेव्हा तुमची मुलं लहान होती तुम्ही त्यांना अनुशासनामध्ये वाढवून और आला ऐसा नहीं कि मैंने उन्हें नहीं बताया, मैंने भी उन्हें चेतावनी दी थी, प्रार्थना में बिठा नहीं तो आगे इन्हीं बच्चों से प्रॉब्लम आएगा। आणि असं नाही की मी त्यांना चेतावणी नाही दिली मी पण त्यांना चेतावणी दिली होती प्रार्थनेला बसून नाही तर पुढे जाऊन विपत्ती येईल बच्चों को लड़की आए कंट्रोल में रखो, मुली आहे नियंत्रणामध्ये ठेवा बचपन से अच्छे कपड़े पहनाओ। लहानपणापासून चांगले कपडे घाला बचपन से अगर हम पैंट और शर्ट टी शर्ट डालोगे तो वो लड़की
से आपको प्रॉब्लम होगा ही। आणि लहानपणापासून त्याला पॅन्ट टी शर्ट घालायला चालू करा तर तुम्हाला मोठं झाल्यावर प्रॉब्लेम होईल. लड़की आपके अगेंस्ट रहेगी, आप जब उसको बोलोगे पंजाबी ड्रेस अभी डाल दो, नहीं डालेगी। आणि जर तुम्ही तुमच्या मुलीला सांगितलं पंजाबी ड्रेस घाला तर ते नाही घालणार, तुमचा विरोध करतीलच. बड़ी से जवानी होने तक पैंट शर्ट पहनाया आणि जवान होईल तरुण होईपर्यंत तुम्ही त्यांना पॅन्ट शर्ट घालते, तो बाद में वो सलवार कमीज डालेगी आणि नंतर त्या सलवार कमीज घालते नहीं का? डालेगी। पहले से फ्रीडम रात के 10-11 बजे तक आपकी लड़कियां बाहर रहेगी, आणि 10-12 वाजेपर्यंत तुमच्या मुली बाहेर जाते, तो कंट्रोल में नहीं रहेगी। मग नियंत्रणामध्ये राहणार नाही. ये हम सब सिखाते हैं, आणि हे सगळं आपण लेडीज शिकवतो. मीटिंग में तो बहुत कुछ सिखाया है। आणि लेडीज मीटिंगमध्ये तर खूप काही शिकवलेलं आहे. अगर नहीं पालन करेंगे तो बाद में उन्हीं लड़कियों से रोना पड़ता है। आणि जर पालन केलं नाही मग त्याच मुलींकडून त्यांना रडावं लागतं. इसलिए हमेशा याद रखो, म्हणून नेहमी लक्षात ठेवा. तो विपत्तियों से हमें नहीं गुजरना है आणि विपत्तीमधून आपल्याला जायचं नाही और हमारा डर लोगों में होना है। आणि आपली भीती लोकांमध्ये हम असायची. मसीह के होना है, तर आपण ख्रिस्ताचं हमारे बनायचं. बच्चे मसीह के होना है। आपल्या मुलांना ख्रिस्ताचं तब बनायचं. लोगों में डर रहेगा, तेव्हा लोकांमध्ये भीती राहील. लोग डरेंगे। लोक घाबरतील. इस्राएली परमेश्वर के साथ था, आणि इस्रायली देवाबरोबर होते. परमेश्वर इस्राएल के साथ, देव इस्रायलांबरोबर होता. परमेश्वर इस्राएल के मध्य था, आणि देव इस्रायलांच्या मध्ये होता. इसलिए वो अपनी छावनी भी साफ रखते थे, आणि म्हणून ते जे आपले जो कबिला होता तो पण साफ ठेवायचे एकदम क्लीन रखते थे, आणि तो स्वच्छ ठेवायचे. क्योंकि परमेश्वर गंदगी में नहीं रहता है। का कारण देव घाणीमध्ये राहत नाही. लोगों ने उन आज्ञाओं का पालन किया, आणि त्यांनी त्या देवाच्या आज्ञेचं पालन केलं. इसलिए बादल की नहीं और रात को अग्नि स्तंभ की नहीं, हमेशा उनके मध्य रहा। आणि म्हणून तो बादल दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ म्हणून त्याच्याबरोबर राहिला. और उनकी अगुवाई की, आणि त्यांचं पुढारी पण उनके केलं. मध्य रहा, त्याच्यामध्ये राहिला. यहाँ तक कि वो लोग उनका बाथरूम तक ढक देते थे। आणि इथपर्यंत त्यांचं स्वतःचं मळ पण ते झाकायचे. इसलिए अपना बाथरूम भी जो घर का है हमेशा क्लीन रखो। म्हणून घराचं बाथरूम पण नेहमी स्वच्छ ठेवा. मैं एक घर में गई थी, एका घरात घर शुद्ध करने के समय में घर शुद्ध करायच्या वेळेला बाप रे, इतना भयानक बाथरूम, ऐसा लग रहा था कॉमन बाथरूम में गए। अच्छा हो गया मुझे ज़्यादा खुलाई नहीं, बाहर से कुछ थोड़ा सा डाला। ऐसे भी घर क्लीन नहीं रहते, आणि असं पण जर लोक स्वच्छ ठेवत नाही खुद ही इस्तेमाल करते तो साफ करने का ना बाथरूम। आणि स्वतःच वापर करतात तर बाथरूम स्वच्छ ठेवायचं. तो ये ऐसी भी है लोग, आणि अशी पण आहेत लोक. उधर हमारा नहीं जाना है। तो आप देखो परमेश्वर घर में रहने के लिए घर भी तो साफ चाहिए। आणि देव घरामध्ये राहण्यासाठी घर स्वच्छ असतं पाहिजे. बाहर का जो हमारा आंगन वो भी साफ रखो, आणि बाहेरचं जे आवरण आहे ते पण तुम्ही साफ ठेवा. क्लीन रखो तो वहाँ परमेश्वर मंडलाएगा। आणि क्लीन ठेवा मग देव तिथे वावरेल. इधर भी गंदगी मत, घर में बच्चे हैं ठीक है, घर में बच्चे हैं लेकिन उनको भी अभी परमेश्वर का तंबू संदूक जो था वो ओबेदोम के घर में रहा। आणि देवाचा गोष्ट ओबेदोमच्या घरी राहिला. उसके घर में 67 लोग थे, आणि त्याच्या घरामध्ये 67 लोक होते. इतने लोग साथ में रहते थे। आणि एवढे लोक सोबत राहायचे. बच्चे के बच्चे उनके अड़ोसी उनके चाचा वो सब मिलकर इतने बड़ी संख्या में लोग थे। आणि त्याची मुलं त्यांची मुलं अशी करून ते त्यांचे काका काकी सगळे मिळून खायचे. घर क्लीन करते घर स्वच्छ ठेवले. और इसीलिए 3 महीने वो संदूक वहाँ रहा। आणि म्हणून फक्त 3 महिने ते सपोज तिथे राहिला. साफ रखा इसलिए प्रभु ने उनको आशीष दी। आणि स्वच्छ ठेवलं म्हणून देवाने त्यांना आशीर्वाद उनका दिला. एक भी व्यक्ति नहीं मरा, त्यांच्या घरात एकही व्यक्ती मेला जो नाही. दुर्बल थे कमजोर थे वो ठीक हो गए, जे निर्बल दुर्बल होते ते बरे झाले. पैसा आने लगा, पैसे येऊ लागले. आशीष हुआ। आशीर्वाद आला. राजा के सामने भी कुछ लोग थे, राजाच्या समोर पण काही लोक होते. युद्ध में भर्ती हुए थे कुछ लोग। आणि युद्धात काही लोक भरती झाले. राजा को मालूम पड़ा कि ओबेदोम को प्रभु आशीष दिए। आणि राजाला माहित पडलं ओबेदोमला देवाने आशीर्वाद दिलेला आहे. राजा बोला राजा म्हणाला दावीदपूर में आएगा संदूक। आणि जो कोश आहे तो दावीदपूरमध्ये येईल. आखिर लाया, पहली बार लाया, पहिल्यांदा तो आता पहली बार ला रहा था, गलती हो गई। आणि पहिल्यांदा आणलं तेव्हा चूक झाली. उसने क्या किया मालूम? त्याने काय केलं माहिती आहे? उसने परमेश्वर का संदूक जो लाना था, आणि देवाचा कोश जो आणायचा होता तो युद्ध को जाने के समय पे जैसे मीटिंग लेते हैं वो लेता था, सेनापति सोल्जर्स उसके जो प्रमुख लोग थे उनके साथ बैठ कर कैसे मीटिंग लेते, कैसे चढ़ाई करना कभी करना, वैसे उसने बोला कि हम संदूक लाना है। जबकि ये बात उनसे बात करने का था क्या, परमेश्वर का संदूक लाना है, ये बात उसे किससे करना चाहिए था? आणि देवाचा कोश आणायचा ही गोष्ट त्याला कोणाला बोलायला पाहिजे होते? हाँ, याजक के पास जाना चाहिए। याजकाकडे जायला पाहिजे. याजक के पास जाकर याजकाकडे जाऊन उसे कहना
चाहिए था त्यांना म्हणायला पाहिजे कि होतं परमेश्वर का संदूक कितने दिन से कीर्तन में हमें अपने घर में लाना चाहिए, अपने यहाँ पर लाना चाहिए। आणि देवाचा कोश किलेरीमध्ये आहे, आपल्याला त्याला आपल्या घरी आणलं पाहिजे. बताओ किस रीति से लाना है? सांगा कशा रीतीने तो आणायचं. याजकों को मालूम रहेगा ना विधि कैसा लाना है। आणि याच्याकडे माहीत असतं कशी विधी आहे, कसं आणायचं आहे. संदूक को उठाने का अधिकार सिर्फ लेवियों को है, याजकों को है। संदूकाला उचलण्या कोशाला उचलण्याचा अधिकार फक्त लेवी आणि याजकांना आहे. और वंश के लोगों को अधिकार था कोष को उठा के लेने। आणि जे पूर्व वंश होते त्यांना अधिकार होता ते कोश उचलण्याचा. तो इस रीति से उनको डंडे के सहारे उठाना, आणि त्या काठीबरोबर त्यांनी ते उचलायचे, हाथ नहीं लगाना। हात नाही लावायचे. आजू बाजू में कौन लोग होने चाहिए? आजूबाजूला कोण लोक असले पाहिजे. याजक और लेवी लोग ही होने चाहिए। याजकांनी लेवी लोकच असले पाहिजे. वो जब भी लेकर आया आणि ते जेव्हा घेऊन आला पहली बार, पहिल्यांदा, वो उसके सेनापति, उसके युद्ध करने वाले सैनिकों के बीच में, लोगों के बीच में से वो बैलगाड़ी में लेकर आया। आणि ते त्याचे सेनापती आणि सर्व लोकांमधून तो घेऊन आला बैलगाडीवरती. बैलगाड़ी थोड़ा सा हिल गई, मतलब थोड़ी सी अभी नेचुरली उबड़ खाबड़ रास्ता है, पत्थर के ऊपर हो गई। पूजा को लगा अभी संदूक गिर जाएगा, हाथ लगा दिया। आणि ओबड खाबड रस्ता होता म्हणून ते ती बैलगाडी थोडीशी हल्ल्याचे संदूक पडणार आहे असं उजेला वाटलं आणि म्हणून त्याने हात लावला. उसी घड़ी वो जलकर मरा। आणि त्याच वेळेस तो जळून गेला. दुख हुआ दावीद को, लेकिन दुख नहीं करना चाहिए था, गलती उसकी थी, उसकी गलती थी। आणि स्वतः त्याची चूक होते. 3 महीना लगा उसको उसकी गलती का एहसास होने के लिए। आणि 3 महिने लागले त्याला स्वतःच्या चुकाची जाणीव ये व्हायला. मैंने बहुत गलत काम की किया। मी खूप चुकीचं काम केले. बाद में उसने याजकों के साथ मीटिंग लिया नंतर त्याने याजकांबरोबर मीटिंग और घेतली. याजक ने जैसे कहा वैसा भी 3 महीने के बाद फिर वो संदूक दावीदपुर में आया। आणि याजकांनी जसं सांगितलं ते केल्याच्या नंतर मग ते जे कोश होता तो दावीदपूरमध्ये आला. मालूम है? तो जिसको जो पूछना चाहिए उसी को पूछना है। ये युद्ध को जाने वाले हैं, उनको क्या मालूम है परमेश्वर की सेवा के बारे में? आणि ज्याला जे विचारायचं त्यालाच विचारलं पाहिजे. आता ते सैनिक आहे जे युद्धाला जातात त्यांना काय माहिती देवाच्या सेवेबद्दल. सेवक कौन है? सेवक लेवी कोण आहे? वंश है ना, लेवी वंश आहे. याजक है। याजक आहे. ऐसे तो नहीं ना वो नहीं थे, आणि असं तर नाही की ते लोक उसके नव्हते. काल में थे ना। तर त्यांच्या काळामध्ये होते. त्यांना विचारायला पाहिजे. याजकों को पूछेगा कैसे युद्ध करूं? आणि याजकांना विचारलं कसं युद्ध चलेगा क्या? चालेल का. याजकों को वो लोग पूछते थे जाऊं क्या? आणि याजकांना ते लोक विचारायचे जाऊ का. तो याजक के पास उरीम तुरीम ये जो मोती थे, आणि याजकांकडे ओढे तुरीम जे मोती होते. हाँ वो एक यहाँ पर लगाया जाता था, एक यहाँ पर था। आणि एक इथे लावण्यात यायचं आणि एक इथे लावण्यात अगर यायचं. जा बोलेगा ना आणि जर जा म्हणाला ना उसमें से प्रकाश आता था, मग त्याच्यामधून प्रकाश यायचा बहुत पावर प्रकाश आता आणि खूप पॉवरफुल प्रकाश यायचा. था। और अगर नहीं जाना है आणि जर नाही तो जायचं वो वैसे ही रहता था। मध्ये तसेच राहायचे. जैसे आप लोग हीरा लेते हो, जसं तुम्ही हीरे का कान का पिंका पहनते हो ना, तो वैसे ही हीरा है, वो एक हीरा था। आणि तसंच एक मोती होता. 2 हीरे, एक इधर एक इधर, आणि इकडे आणि तिकडे याजकों के। याजकांचे. तो इसलिए जब भी कुछ पूछना होता था मग जेव्हा काही विचारायचं असेल विचारायचं पहन लेता था तेव्हा ते याजक ते वस्त्र घालायचे और प्रार्थना करते आणि थे। प्रार्थना करायची. और प्रार्थना करने के बाद प्रार्थना केल्यानंतर वो वहाँ से उसमें से प्रकाश आता था। तेव्हा त्याच्यातून प्रकाश यायचा. इसे एपोद कहते हैं। त्याला एपोद म्हणतात. और दावीद ऐसे ही बोला था, मैं पकड़ूं क्या उनके पीछे जाऊं क्या, मैं इनको पा सकता हूँ क्या? क्योंकि दावीद के सारे लोगों को ये दूसरे लोग युद्ध करके गुलाम बना के लेके गए थे। उसमें अबीगैल और बहुत से लोग उसी में थे। आणि दाविदाला सर्व लोकांना आधी गेल्या त्याच्यामध्ये जेवढी काही त्याच्याशी लोक होती त्यांना दुसऱ्या देशातील लोक बंदी बनवून घेऊन गेले. तो उसने एफोद को वही याजक के पास लाकर पूछा और परमेश्वर ने कहा जा तू उसे पकड़ लेगा। आणि एपोद त्यांनी याजकाजवळ आणला आणि ते याजकाने घातला आणि त्यांनी देवाने विचारून तो पुढे गेला. उरीम और तुरीम के बारे में प्रभु से पूछ कर मैं आपको सिखा सकती हूँ। आणि उरीवाने तुरीम बद्दल देवाकडे विचारून मी तुम्हाला हे आता सांगू पवित्र शकते. आत्मा से पूछा काय थे काय, वीडियोस देखे तो वीडियो में कुछ भी नहीं है आणि देव देवा ऐसा वो बता सके। आणि देवाच्या आत्म्याला विचारलं की काय आहे आणि व्हिडिओज पाहिले पण त्याच्यामध्ये पण एवढं सांगितलं नाही. फिर मुझे मालूम हो सब चुप बैठने के बाद पवित्र आत्मा ने बताया उरीम तुरीम एक हीरा है, डायमंड है, मोती है। शांत राहिल्याच्यानंतर देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की उरीम तुरीम एक मोती आहे, हिरा आहे. एक वस्त्र है उस पर वो जड़ के रखा था आणि एक वस्त्र आहे ज्याच्यावरती ते कोरलं गेलं होतं. और उसमें से जब अगर परमेश्वर की ओर से अगर हा निकला तो उसमें से प्रकाश निकलता था। आणि जर देवाकडून हा निघाला तर त्याच्यातून प्रकाश निघाला. अगर नहीं है तो वैसे ही रहता था। जर नाही निघालं तर तसंच राहायचं. वही है प्रियो, नया करार और जुना करार। आणि तेच आहे प्रेम, नवीन करार आणि जुना करार.
यही हमारा मार्गदर्शन करता है. हमें कुछ भी पूछना आहे तो बायबल में पूछना काय करू तू काय म्हणतोस जुन्या करारात काय नवीन करारात काय त्यावरती विचारणं. हमें जो कुछ पूछना है वो बाइबल में पूछना है कि जूनी करार में क्या है, नए करार में क्या है, मुझे बताओ. जिससे हमें पूछना है. इसका मतलब आज इस संसार में बहुत सारे बड़े लोग हैं आणि याचा अर्थ की आज या जगामध्ये खूप मोठी लोक आहेत, ज्ञानी लोग हैं ज्ञानी लोक आहेत, समझदार लोग हैं समझदार लोक आहेत. लेकिन उनसे भी ज़्यादा हमें ज़्यादा किससे पूछना है बाइबल से परमेश्वर के पास पूछना है. मैं क्या करूँ प्रभु मुझे मार्गदर्शन कर. आणि त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कोणाला विचारायचं आहे, देवाच्या वचनाला विचारायचं आहे की देवा मी काय करू, मला मार्गदर्शन इस कर. परिस्थिति में मैंने क्या करना है. आणि या परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे. मुझे बेटा हुआ है मला मुलगा झालाय, क्या करूँ. काय करू. अड़ोसी पड़ोसी बोलेंगे राजकुमार नाम रख आणि ते शेजारचे बाजारचे लोक म्हणजे राजकुमार नाव किशोर रख किशोर ठेवायचे, ऐसे अलग अलग नाम रखेंगे. वेगवेगळे नाव ठेवतील. याजक ये नाम पूछने के लिए याजक को पास आना चाहिए. आणि हे नाव विचारायला याजकांकडे आलं पाहिजे. समर्पण कब करना है समर्पण कधी क्या करायचं, करना है ये काय सब पूछने करायचं, के लिए आना चाहिए. आणि हे सगळं विचारायला आलं हम पाहिजे. बाइबल में पूछकर हम प्रार्थना करते हैं फिर उनके मुंह में परमेश्वर उनको बोलता है ये नाम रख. आणि बायबलनुसार आम्ही विचारून आम्ही प्रार्थना करतो आणि मध्ये मनामध्ये टाकतो की हे नाव ठेव. हम नाम रखते हैं उसका मीनिंग भी प्रभु दे देता है. आणि आम्ही मग नाव ठेवतो आणि त्याचा अर्थ पण देव आम्हाला देतो. आपको समझ में आ रहा है. आज हमारा परमेश्वर हमसे ये कहता है कुछ भी हमें पूछना है तो पहले प्रभु को पूछना. आणि काही आपल्याला विचारायचं तर पहिले देवाला तो विचारायचं. दावीद जैसे कुछ लोगों से मैंने कहा ना हर एक जन जो अगर लोगों के बारे में कुछ देखेंगे ना कहीं उनसे गलतियाँ हुई हैं. आणि प्रत्येक लोकांबद्दल जर पाहिलं तर काही ना काही लोकांकडून चुका झालेल्या प्रभु आहेत, क्षमा करता है. पण देव क्षमा प्रभु करतो. उनसे उनका काम करा के लिया. पण त्यांच्याकडून त्याचं काम करून घेतो परमेश्वर काम करा के देता है. आणि देव काम करून घेतो. तो इसीलिए प्रियो हम यहाँ जो देख रहे हैं कि प्रभु ने कहा मैं तुम्हारे बीच में नहीं चलूंगा. आणि म्हणून देव त्यांना म्हणाला की मी तुमच्यामध्ये चालणार और आहे. मोसेस ने कहा ऐसा नहीं हो सकता. आणि मोशे म्हणाला असं होऊ नाही शकत. परमेश्वर ही नहीं चलेगा तो हम हार जाएंगे. आणि देव जर चालला नाही आमच्याबरोबर तर आम्ही हारून जाऊ. क्या फायदा जब परमेश्वर ही नहीं है आणि काय फायदा जर देवच नाहीये तो फिर क्या फायदे. मग काय फायद्याचं. इसीलिए उसने कहा था कि तू मुझे बता कि मेरे साथ कौन आने वाला है. आणि म्हणून तो म्हणाला की तुम्हाला सांग की माझ्याबरोबर कोण येणार आहे. चौथं वचन वाचून बघितलं 4. लोकांनी कडक शब्द ऐकले तेव्हा ते शोक करू लागले आणि त्यांनी आपल्या अंगावरील दागदागिने काढून टाकले. कारण देवाने मोशेतर्फे त्या लोकांना सांगितले होते तुम्ही हंटी व बेफाम लोक आहात. मी जर क्षणभरही तुमच्याबरोबर राहिलो तर तुमचा सर्वनाश करून टाकेन. मी तुमचे काय करावे हे मी सांगेन तोपर्यंत तुमच्या अंगावरील दागदागिने व जवाही काढून टाका. त्यानंतर त्याने दागिने वापरण्याचे सोडून दिले. ह्याच वचनाला पकडून काही लोक दागिने काढायला सांगतात. और इसी वचन को पकड़कर कुछ लोग दागिने गहना जवाहरात गहना निकालने के लिए बोलते हैं. इन्हीं वचनों को देखकर लोग बोलते हैं कि देखो बाइबल में बोले ना गहना निकालने का. आणि या वचनाला पकडून म्हणतात की बायबलमध्ये सांगितले दागिने काढायचे. दूसरा याकूब भी अपने कुटुंब को कहता है गहने निकाल और वो वहाँ दफन कर देता है. आणि याकोब आपल्या कुटुंबाला म्हणतो तुम्ही दागिने काढा आणि तिकडे ते दफन करतो. जो वो एसाव से मिलने जाते समय आणि एसावला भेटायला जाते वेळी उस समय भी उसने बोला था. त्यावेळेस तो म्हणाला कुछ बाइबल में ऐसे वचन हैं जैसे यशाया में भी वचन है. जैसे यशायामध्ये पण वचन आहे स्त्री अपने कान की कुंडले उनको मतलब श्राप बताए गए हैं. आणि श्राप सांगण्यात आलेले आहे. त्याला असंच म्हणाला होता. स्त्री गहने पर ज़्यादा प्यार नहीं दिखाए. आणि स्त्रियांनी दागिन्यांवर जास्त प्रेम करू नये. हमें जिसकी जिसकी जो मर्जी जिसको पहनना है पहन सकता है जिसको नहीं पहनना है नहीं पहन सकता. आणि ज्याची मर्जी ज्याला घालायचे ते घालते नाही घालायचे ते नाही घालते. हम लोगों के बीच में रहते हैं. आपण लोकांच्या मध्ये राहतो. और सोना और चांदी परमेश्वर की है ऐसा परमेश्वर कहता है. सोनं चांदी देवाची आहे याचा देव म्हणतो. और उसके लोगों के पास सोना चांदी नहीं तो अरे बेचारे त्यांच्याकडे सोनं चांदी नाही म्हणजे बिचारे गरीब. गरीब आप लोक. अमीर हो तुम्ही श्रीमंत आहात लोग आपके कपड़ों से और आपके गहनों से पहचानते हैं. आणि लोक तुमच्या कपड्यांवरून आणि तुमच्या दागिन्यांवरून ओळखतात. ये हमेशा याद रखो. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. और अमीरों को ज़्यादा मान मिलता है. जो बाहर से बाहरी लोग दूसरे लोग बाहर से पहले देखते हैं आणि दुसरे लोक पहिले बाहेरून बघतात और उसके अनुसार आपके साथ व्यवहार करते हैं. त्याच्यानुसार तुमच्याबरोबर वागणूक करतात. फिर वो सोचते अरे बापरे काय नाही बेचारे गरीब है गरीब है. वो हमको एक इंसल्ट हो जाता है. आणि तो एक आपला अपमान होतो.
मालूम है? हमारा परमेश्वर खुद कहता है सोना और चांदी मेरी है, आपला देव स्वतः म्हणतो सोनं चांदी माझी आहे. वो प्रभु हमको दिए है, मग ते देवाने आपल्याला इसलिए दिले, हम उसे पहन सकते हैं. आपण ते घालू वो शकतो. पहनना कोई पाप नहीं ते है, घालणं म्हणजे काही पाप नाही, ये याद. हे लक्षात ठेवा. जो नहीं पहनते जे नाही घालत वो भी पाप नहीं करते, ते पण पाप नाही करत, और जो पहनते हैं आणि जे घालतात वो भी पाप नहीं करते. ते पण पाप नाही करत. बाइबल में यीशु मसीह ने और परमेश्वर ने ऐसा कभी नहीं कहा कि तुम सोना मत पहनो. आणि बायबलमध्ये आणि येशू ख्रिस्त कधीच असं म्हणालं नाही की तुम्ही सोनं घालू नका. मालूम है? इसलिए तो हमारे पास सोने के जैसा विश्वास है, म्हणून आपल्याजवळ सोन्यासारखा विश्वास दिलेला आहे. इसलिए हम सोना पहन सकते हैं, म्हणून आपण सोनं घालू चांदी शकतो, पहन सकते हैं. चांदी घालू शकतो. क्योंकि उद्धार को जो दर्शाया गया है वो चांदी दर्शाया गया है. कारण तारणाला जे दर्शवण्यात आले ते चांदी दर्शवण्यात इसलिए आले. हम चांदी पहन सकते हैं. म्हणून आपण चांदी घालू शकतो. इसलिए गहने निकालो. कोई अगर आपको आगे बोला तो बोला ठीक आहे बाबा तू घालू नको, तो तुझा विश्वास, मी घालते हा माझा विश्वास. और आपको अगर किसी ने बोला कि आप गहना मत पहना तो आप उससे बोलना कि तेरा विश्वास है तुझे नहीं पहना है मत कर, मैं पहन रही हूँ तो ये मेरा विश्वास है मैं पहनूंगी. क्योंकि गहने न पहनने वाले लोगों को प्रभु भोजन नहीं दिया जाता. आणि दागिने न घातलेल्या लोकांना, दागिने घातलेल्या लोकांना प्रभू भोजन देण्यात, गहना न पहनने वाले लोगों को गहने पहनने वाले लोगों को प्रभु भोजन नहीं दिया जाता. आणि दागिने घातलेल्या लोकांना प्रभू भोजन देण्यात येत नाही. मेरे साथ हुआ है ऐसा. आणि माझ्याबरोबर असं झालेलं आहे. बाइबल में ऐसा कहीं पर भी नहीं लिखा है पण बायबलमध्ये असं कुठेच लिहिलेलं नाहीये कि गहना पहना तो आप प्रभु भोजन नहीं देना. की दागिने घातले तर तुम्ही प्रभू भोजन घेऊ प्रभु नका. भोजन के लिए एक ही कंडीशन है, आणि प्रभू भोजनासाठी फक्त एकच कंडिशन आहे, बपतिस्मा होना चाहिए. बपतिस्मा झाला पाहिजे. बस ये. दूसरा कोई व्यक्ति बपतिस्मा लेने के बाद भी कोणी व्यक्ती बपतिस्मा घेतल्यानंतरही अगर व्यभिचार करता है सगळे विचार करतो या फिर वहाँ कुछ दिए है कर्मवीर की पत्री में जाओ, पहला कर्मवीर की पत्री पहिलं कर्मचाऱ्यांचं पत्र अध्याय 5 और उसका 10 है. त्याचं 10 पहला लिखा है व्यभिचार, लालच यानी लोभी, मूर्ति पूजा 3, 4 गाली देना, 5 दारू पीना, 6 अंधेर करने वाला हो. इन लोगों को कितना पहला 11वां वचन है, 5 का 11, 5 5 का 11. फर्स्ट कोरिन्थियन चैप्टर 5 वर्स 11. पहिलं करंती 5:11. त्या पात्रात माझ्या लिहिण्याचा अर्थ असा होता की आपण ख्रिस्ती बंधू आहोत असा दावा करीत असतानाही जे दानकर्म, व्यभिचार करता है, लोभीपणा, लोभी, फसवाफसवी, मूर्तिपूजा, गाली फसवाफसवी, ठीक है, गाली देना, मद्यप्राशन करना किंवा शिवीगाळी करणे. और गाली. फिर हमारा लिखा है अंधेर करना 6 बातों से. तो प्रभु भोजन हम एक प्रभु का दास होने के नाते बोल सकता है तुम ऐसा किया है ना, तुमको प्रभु भोजन नहीं मिलेगा. आणि देवाचा दास असल्याच्या नाते बोलू शकतो की तू असं केलेलं आहे तुला प्रभू भोजन नाही देणार. लेकिन हो सके तो हम ऐसा क्यों नहीं करते. आणि मग कसं शक्यतो आम्ही असं का नाही करत. प्रभु यीशु का देह, प्रभु यीशु का लहू एक ताकत है हमारे, कारण देवाचं देह आणि देवाचं रक्त ही आपली ताकद आहे. इसलिए खाने के बाद हमें बल आता है, म्हणजे खाल्ल्याच्या नंतर आपल्यामध्ये बळ येतं, जीवन आता है और मृत्यू नाश होता है. जीवन येतं आणि मृत्यूचा नाश और होतो पाप को नहीं बोलने की ताकत आती है. आणि पापाला नाकारण्याची ताकद आपल्यामध्ये इसलिए येते. हम कुछ लोगों को मना नहीं करते. लेकिन अगर दारू पी के खड़ा है तो हम नहीं देना है. जर दारू पिऊन उभा आहे तर नाही द्यायचं. मुंह में बास आ रहा है, तोंडातून वास येतोय और खड़ा है आणि उभा आहे तो नहीं दे रहा है. तर नाही द्यायचं. या फिर अगर सोचो कोई व्यभिचार कर रहा है, यानी चर्च में भी मालूम है कि वो बुरी रीति से व्यवहार कर रहा है, आणि किंवा समजा कोणी व्यभिचार करत आहे, चर्चमध्ये लोकांना माहीत आहे की तो चुकीची वागणूक करत आहे, तो हम मना कर सकते नहीं बाबा तुम ओवर ही कर रहे हो कुछ, तर मना करू शकतो की बाबा तू खूप ओव्हरच करत प्रभु आहे भोजन नहीं मिलेगा. आणि तुला प्रभू भोजन नाही भेटणार. हम ऐसा कह सकते हैं. आणि आपण असं म्हणू शकतो. मालूम हुआ. तो इसलिए प्रियो गहने पहनने से और प्रभु भोजन नहीं लेना ये गलत है. आणि दागिने घातले म्हणून प्रभू भोजन देत नाहीत हे चुकीचं ये आहे. उनके खुद के चर्च का रूल है, आणि स्वतःच्या चर्चचा त्यांचा नियम आहे, बाइबल का रूल नहीं. बायबलचा नियम नाही. हमें रूल्स इसके अनुसार बनाना. आणि आपल्याला नियम ह्याच्यानुसार बनवायचे. इसमें जो है ह्याच्यात जे आहे वही. तेच, अपनी मर्जी से कुछ नहीं. स्वतःच्या मर्जीने काही नाही. आपको समझ में आया.
तो इसलिए गहने पहनना पाप नहीं है, आणि दागिने घालणं पाप नाही आहे, गहने नहीं पहनना भी पाप नहीं है। दागिने न घालणं हे पण पाप नाही आहे. गहने अगर आपने उतार भी दिए, जर तुम्ही दागिने काढले, आपकी इच्छा नहीं, कोई बात नहीं। तुमची इच्छा नाही काही हरकत नाही. अगर आपकी इच्छा है आप रह सकते हैं। जर तुमची इच्छा नाही तुम्ही घालू शकता. मालूम? तो कहने का उद्देश्य प्रियो, आज परमेश्वर के वचन के अनुसार परमेश्वर उन्हें कहा था मैं तुम्हारे साथ नहीं चलूंगा, लेकिन उसने कहा तू मेरे साथ चल। आणि देव म्हणाला मी तुमच्या बरोबर चालणार नाही, पण तो म्हणाला तू माझ्या बरोबर चाल. हालेलुया। यहाँ तक हम रुकेंगे, इथे आपण थांबूया, थोड़ा ब्रेक लेंगे थोडासा ब्रेक घेऊ और फिर उसके आगे से हम सेकंड पार्ट में देखेंगे। आणि याच्या पुढचं आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघू. प्रार्थना करेंगे। प्रार्थना करूया. कुछ प्रश्न है, कई प्रश्न उसके ऊपर जो सीखा, जो यहाँ अभी बताया गया उसके ऊपर। आणि जे इथे आपण शिकलोय त्याच्यावरती. क्योंकि देखो हम गहने पहन सकते हैं, लेकिन गहनों में भी हमें क्या पहनना चाहिए, हाँ, और क्या नहीं, ये हम सोच रहे हैं। क्योंकि शादी के लिए संसारिक है मंगलसूत्र, लेकिन बाइबल के अनुसार कहीं पर भी एक शब्द भी मंगलसूत्र नहीं है, अन्यथा हम मंगलसूत्र नहीं पहन सकते। जरी रीतीने आहे, जेव्हा जरी रीतीने लग्न करतात तेव्हा मंगळसूत्र घालतात, पण बाईबलमध्ये कुठेही मंगळसूत्राबद्दल लिहिलेलं नाही, म्हणून आपण मंगळसूत्र नाही घालू आप शकत. मैरिड हो, तुम्ही मॅरिड आहात ये आपको खुद को मालूम होना चाहिए। हे तुम्हाला स्वतःला माहीत असतं पाहिजे. दूसरों के लिए नहीं आप शादी करते, आणि म्हणून दुसऱ्यासाठी तुम्ही लग्न नाही आप करत. शादी अपने लिए करते। तुम्ही लग्न स्वतःसाठी करता, क्या दूसरों के लिए? दुसऱ्यांसाठी करता का? नाही ना. प्रभु के सामने, इसलिए प्रभु के सामने आप मॅरिड हो ये बताओ. लोक क्या करते, आम्हाला दुसऱ्यांच्या समोर माहिती पडलं पाहिजे बाबा मी मॅरिड आहे म्हणून मंगळसूत्र आहे. पुरुष कुठं मंगळसूत्र घालतात? पुरुषांचं पण तर लग्न झालं ना, है? ते पण मॅरिड आहे, मग त्यांच्या पण गळ्यात लोकांना कळलं पाहिजे ना की ते पण मॅरिड आहे. मग वो भी मॅरिड आहे, लोक को मालूम पडतात ती ते भाऊ नाही मॅरिड होती है, आणि फक्त स्त्रियाच विवाहित असतात का? आदमी नहीं, पुरुष नाही. इसलिए क्रिश्चियन पद्धत से दोनों के हाथों में रिंग होती है। म्हणून ख्रिश्चन पद्धतीनुसार दोघांच्या हातामध्ये रिंग असतात. स्त्री के इस हाथ में डाला जाता है दाहिने हाथ में, आणि स्त्रीच्या डाव्या हातामध्ये घालले जातात. दाहिने नहीं, बाएं हाथ में, इस हाथ में पहनाया जाता है। डाबा डाव्या हातात घालले जातात. इसलिए पहनाया जाता है क्योंकि यहाँ की जो नस होती है वो हृदय से जुड़ी रहती है। आणि यासाठी घालले जाते हिची जी नस असते ती हृदयाशी ये जुळलेली असते. हाथ पूरे हृदय से है। आणि हात पूर्ण हृदयाशी आहे. हे मेरी पत्नी तेरे हृदय में मैं ही राज करूँ, यानी तू मुझे दिल से प्यार करना। आणि तुझी पत्नी आहे, तू मी तुझ्या हृदयामध्ये राज्य करू दे आणि सदैव तुझ्या हृदयात मी असून दे. हाँ, तेरे जिंदगी में मैं ही पति बोलकर रहना, आणि तुझ्या जीवनात मीच पत्नी म्हणून राहावी. नवरा म्हणून राहा। नवरा म्हणून राहा. और पुरुष के दाहिने हाथ में अंगूठी पहनाते हैं, पुरुषाच्या उजव्या हातामध्ये अंगठी घालतात. पुरुष के दाहिने हाथ में, पुरुषाच्या उजव्या हातात. क्योंकि दाहिना हाथ देने को और ब्लेसिंग को बताता है। आणि जो उजवा हात आहे तो देण्याचा आणि आशीर्वादाचा तो दर्शवतो. जब वो उसके हाथ में दाहिना हाथ में उंगली डालती है, आणि जेव्हा ती त्याच्या उजव्या हातामध्ये अंगठी तो घाले, इसका मतलब है तेरा दाहिना हाथ मेरी रक्षा करे और मुझे हमेशा जिंदगी भर अपने हाथ के नीचे रखना, कभी मत निकालना। आणि तुझा उजवा हात त्याने माझं रक्षण करावं आणि तुझा उजवा हात जो आहे तो कधी माझ्यावर काढू नकोस. और तेरे दाहिने हाथ से हमेशा मुझे जो जरूरतें देते हैं। आणि तुझ्या उजव्या हाताच्या द्वारे माझी जी गरज आहे ती तू पूर्ण ये करत शादी आहे. के समय में सब एक्साइटेड रहते हैं, आणि लग्नाच्या वेळेला सगळे उत्साही तो असतात इसलिए बोलने नहीं जमता है ज्यादा। आणि म्हणून जास्त बोलायला जमत नाही. बहुत सारे अविश्वासी भी होते हैं, खूप सारे अविश्वासी पण और असतात. शादी करने वाले लोग भी कभी भी दीदी का प्रीचिंग खत्म होगा हमारी शादी हुई, ऐसे घाई में रहते हैं, आणि सगळे घाईमध्ये असतात. तो इसलिए बताने ज्यादा नहीं जमता है, म्हणून जास्त बोलायला जमत नाही. तो इसीलिए उसका रिंग है। इसलिए दोनों शादी हुआ है, दोनों ने रिंग डाला है, आणि दोघांचं लग्न झाले, दोघांनी अंगठी घालायची. और दोनों एक चेन पहनाते एक दूसरे को, दोनों एक दूसरे को चेन पहनाते। इसका मतलब ये है कि मैं मेरे सोने से, अनमोल वस्तुओं से तेरा सम्मान करता हूँ, क्योंकि जब हम ये सब पहनाते हैं यानी हम जब मान का दर्शाते हैं, यानी ये एक बंधन नहीं है, ये एक रिस्पेक्ट है। जैसे अभी कोई बड़ा आदमी आया तो आप क्या करते हैं, हाथ डालते हैं ना, उसको फूल देते हैं, ऐसे ही करते हैं ना, गुलाब के फूलों का ऐसा थोड़ा थोड़ा वो फूल डालते हैं ना, एक रिस्पेक्ट का विधि है। आणि एक आदरची विधी तो आहे. वैसे ही तू मेरे लिए अनमोल है, तसंच तू माझ्यासाठी किमती आहे. इसलिए वो लोग चेन डालते आणि म्हणून ते लोक चेन टाकतात हैं एक दूसरे को, एकमेकांना और उस पर ब्लेसिंग किया रहता है। आणि त्याच्यावरती आशीर्वाद ये केलेला. हमेशा जिंदगी भर एक दूसरे को रिस्पेक्ट दे।
आणि ते आयुष्यभर एकमेकांना त्यांनी आधार द्यावा. उसका चिन्ह है चेन. त्याचं चिन्ह आहे चैन. और बहुत से लोग यही लेना नहीं पसंद. अभी ये जब भी पहनेंगे तब क्या बोलेगा, अरे मैंने इसको पहनाया है, मुझे इसको रिस्पेक्ट देना है. आणि जेव्हा जेव्हा हे घातलं त्यावेळी म्हणजे की हिला घातलेलं आहे आणि मला यांना आधार द्यायचा. जब भी हाँ, मेरे गले में चेन डाला है तो उसने मुझे बोला मैंने तुझे रिस्पेक्ट दिया, तू भी मुझे रिस्पेक्ट दे. आणि माझ्याकडे चैन घातले तर मी तुला आधार देतो, तू पण मला आधार दे. शादी एक आदरणीय हो उसका चिन्ह है चेन. आणि लग्न हे आदरणीय आहे, त्याचं चिन्ह आहे चैन. इसलिए बहुत लोगों को समझ में नहीं आता है इसका. लोग बोलते काय चेन नाही घातलं तरी चालतं, अंगठी नाही घातलं तरी चालतं. अरे लोक घालणं गरजेचं आहे. हाँ, गूंगा है आणि जर मुका आहे, अगर गूंगा है, बोल नहीं पाते, उनकी शादी अलग रीति से करते हैं. आणि जर मुका आहे त्यांचं लग्न वेगळ्या पद्धतीने करण्यात हम बात कर सकते हैं. आणि आपण बोलू शकतो. इसलिए हमें रिंग पहनाते समय यही कहना है कि मैं तेरे साथ बांधू रहूँगी और तुझे जिंदगी भर तेरी बनी रहूँगी. क्योंकि पहनाते समय ऐसे ही बोलते हैं, मैं तेरी बनी रहूँगी और तुझे कभी नहीं छोड़ूंगी. पहनाते समय हम खास उनको बोलते हैं, उनके ही मुँह से बोलने को बोलते हैं, क्योंकि जो वो कन्फेशन करते हैं वैसा ही होता है. आणि ते जे होतं त्याच्यानुसारच नंतर होतं. इसीलिए जैसे मंगलसूत्र, जैसे कुछ गहने हैं, जैसे जोड़वी है, ऐसे कुछ बहुत से आप दूसरा कुछ डालो पैर में, जोड़वी क्यों डालते हो, दूसरे उसके मासूड़ी बिछुड़ी आती है वैसा टाइप में डालने का, ये जोड़वी क्यों डालने. तो कुछ लोग कुछ ऑर्नामेंट्स मना है. आणि काही जे दागिने आहेत ते घालणं मना आहे. कुछ ऑर्नामेंट्स आप डाल सकते हैं. आणि काही जे दागिने आहेत ते तुम्ही घालू शकता. मालूम है? लेकिन चर्च में आने वाले लोगों को हम नहीं बोलते मंगलसूत्र नहीं काटो. पण जरी पण येणाऱ्या लोकांना आम्ही म्हणत नाही की मंगळसूत्र काढा. वो अपनी मर्जी से निकाले, सुनकर निकाले, और पहना है तो भी उनके घर के प्रॉब्लम्स के कारण वो लोग पहनते हैं. आणि जर त्यांनी वचन ऐकून की त्यांनी काढायचे, स्वतःहून काढायचे, आणि जर त्यांनी घातलेले आहे तर त्यांच्या घरातल्या काही समस्यांमुळे ते घालतात. वो और उनकी फैमिली, वो उनका प्रभु का रिश्ता. हम हमारा काम सिखाने का बराबर करते हैं. आणि ते आणि त्यांच्या देवाचं नातं आहे ते ती लोक बघून घेतील. आम्ही शिकवायचं काम करतो. और कोई प्रश्न? अजून काही प्रश्न? कर लेंगे. प्रार्थना करूया. पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते, मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता. सच बात है, अगर आप ही हमारे साथ नहीं रहोगे तो फिर प्रभु पवित्र पिता, इन इसराइलियों का आगे जाना कैसे हो सकता. ये बात मुझे जानता था. पवित्र पिता, और गहराई से हम ज़्यादा आपके साथ रहना, ये हमारे अंदर इच्छा होनी चाहिए. दया रखना प्रभु. हम प्रार्थना करते मेरे महान पवित्र पिता, प्रभु जो बातें आज हमने सीखी कि हमारा ही काल अच्छा और हमारे बच्चों के काल में दुख, ऐसा नहीं होने देना. हमारे काल में भी विपत्ति नहीं, हमारे बच्चों के काल में भी विपत्ति नहीं. इसलिए प्रभु हमारी इच्छा है, क्योंकि हम हमारे बच्चों को प्यार करते हैं, हम हमारे वंश को, हमारे बच्चों को, उनसे होने वाले बच्चों को हम प्यार करते हैं, क्योंकि हम उन्हीं के कारण तो हम दादा दादी कहला सकते हैं. इसलिए प्रभु मेरे पिता, हम कभी भी हमारे बच्चों के ऊपर विपत्ति आना नहीं चाहेंगे. दया रखना. जो देश आपने हमें दिया है वहाँ हमें जाना है. हम हमारी जितनी ज़िंदगी जी रहे हैं, इस ज़िंदगी में जीते समय हम ऐसा कोई बुरा काम नहीं करें जिससे हमारे वंश को आगे तकलीफ हो. इसलिए सहायता करना. जो सीखा है वो याद रखने के लिए मदद करना. प्रभु इन सबको यीशु के लहू से कवर करना. रही बात गहनों के बारे में, सोना चांदी आपकी है और आपने वो सारा हमें दे दिया है. प्रभु सब पर आपने हमें अधिकार दिया है. इसलिए प्रभु मेरे महान पवित्र पिता, सोना पहनना भी पाप नहीं, सोना नहीं पहनना भी पाप नहीं. इसलिए प्रभु सहायता करना. इन सभी को यीशु के लहू से कवर कर दे. करुणा दया मांगती, छेड़ा हुआ हाथ मांगती और आपकी कृपा मांगती, प्रभु यीशु के नाम से.